चला गुड इव्हनिंग सर्वांना. सर्वांना गुड इव्हनिंग सर्वांना नमस्ते. आता मराठी सीटेट मराठीचे आपण व्याकरणावर जे प्रश्न विचारले जातात तर ते महत्त्वाचे टॉपिक आपण आज बघणार आहोत. ठीक आहे. पाठीमागच्या सेशनच्या माध्यमातून आपण जो 16वा सेशन होता त्यामधून सुद्धा मराठी व्याकरणाचे जे टॉपिक विचारले जातात पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये भाषेमध्ये त्यामध्ये आपण जे टॉपिक होते पाहिले ते भाग 1 म्हणून या सेशनच्या माध्यमातून आपल्याला आज क्रियापद, क्रियाविशेषण, अव्यय असेल, शब्दयोगी अव्यय असेल, उभयान्वयी अव्यय असेल, जे काही शब्द संपत्तीवरती प्रश्न विचारले जातात ते आपण थोडक्यात बघणार आहोत. एक रिव्हिजन बेसवरती. आवाज वगैरे पाहिजे व्यवस्थित येत असेल त्या ठिकाणी मला सांगा. ठीक आहे. आज आपण 8:30 वाजता क्लास सुरू केलेला आहे. ठीक आहे. आवाज वगैरे पाहिजे व्यवस्थित येत असेल तर मला सांगा, आपण लगेच या ठिकाणी सुरुवात करूया. ठीक आहे. तर बघा, थोडक्यात आपण एक रिव्हिजन बघूया. तुमचा अभ्यास झालेला असेल तरी सुद्धा आपण क्रियापद कशाला म्हणतो, तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारे जे शब्द असतात त्यांना आपण क्रियापद असं म्हणत असतो. उदाहरण त्याच्यामध्ये काय देणे, करतो, हसणे, आहे, येते, जाते, गाणे, पळतो, खातो, नाचतो. तर अशा प्रकारचे काय शब्द असतात जे वाक्याचा अर्थ पूर्ण करतात. ठीक आहे. तर त्यांना आपण क्रियापद असं म्हणतो. आता क्रियापदाचे प्रकार कोणते आहेत तर बघा, या ठिकाणी क्रियापदाचे मुख्य प्रकार 2 आहेत आणि इतर अजून 4 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचं सकर्मक क्रियापद आहे. सकर्मक क्रियापद म्हणजे काय, की त्याच्यामध्ये कर्म असतं. दुसरं आहे अकर्मक क्रियापद, संयुक्त क्रियापद आहे, सहाय्यक क्रियापद आहे, प्रयोजक क्रियापद आहे आणि शक्य क्रियापद आहे. तर बघा, संयुक्त क्रियापदावरती पाठीमागे प्रश्न विचारलेले आहे. ठीक आहे. आता आपण एक एक जो प्रकार आहे तो थोडक्यात फक्त बघूया. सकर्मक क्रियापद आपण कशाला म्हणतो, तर क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची जरुरी असते. म्हणजे कर्माची गरज असते. म्हणजे वाक्यामध्ये जे काही क्रियापद असतं, ठीक आहे, किंवा त्या क्रियापदाचा अर्थ जर पूर्ण व्हायचा असेल तर त्यासाठी कर्माची गरज असते, कर्माची जरुरी असते. त्याला सकर्मक क्रियापद असं म्हटलं जातं. उदाहरण रामू भाजी विकतो. दुसरं उदाहरण अनुराग निबंध लिहितो. ठीक आहे. आता याच्यामध्ये समजा आपण जो कर्म आहे, ठीक आहे, म्हणजे समजा आपण म्हणूया की जे भाजी आहे, भाजी या ठिकाणी जर टाकणार रामू विकतो, तर मग काय विकतो अर्थ लागत नाही. त्याच्यामुळे आपण जे कर्म आहे भाजी त्या ठिकाणी टाकलं की एक पूर्ण जे वाक्य आहे ते तयार होतं, अर्थपूर्ण वाक्य तयार होतो आणि विकतो जो काही क्रियापद आहे त्याला सुद्धा एक अर्थ प्राप्त होतो. बरोबर. दुसरं विधान आहे अनुराग निबंध लिहितो. इथं सुद्धा निबंध काय आहे कर्म आहे. लिहिणे ही क्रिया आहे. लिहिण्याची क्रिया निबंधावरती होत असते. म्हणून या ठिकाणी अर्थ पूर्ण होण्यासाठी क्रियापदाचा जे कर्माची गरज असते, जर वाक्यामध्ये कर्म असेल तर ते वाक्य सकर्मक आहे असं आपण म्हणतो. तसेच ते क्रियापद आहे ते सकर्मक क्रियापद आहे असं आपण म्हणत असतो. नंतर पुढचा प्रकार आहे अकर्मक क्रियापद. अकर्मक म्हणजे ज्या वाक्यामध्ये, ठीक आहे, ज्या वाक्यामध्ये काय किंवा कर्माची गरज नसते, म्हणजे क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यामध्ये कर्माची गरजच नसते, तर अशा वाक्याला किंवा अशा क्रियापदाला अकर्मक क्रियापद असं म्हटलं जातं. म्हणजे काय होतं, अशा वाक्यामध्ये कर्त्यापासून एखादी निघालेली क्रिया असते ती कर्त्यापाशीच थांबते. कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबते. आता एक लक्षात ठेवायचं की तुम्हाला वाक्यामध्ये कर्म ओळखा अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो, तर त्यावेळेस तुम्हाला हे अकर्मक आणि सकर्मक हे ज्या काही 2 गोष्टी आहेत त्या माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कर्म कशा प्रकारे ओळखायचं हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर हे अकर्मक क्रियापद, त्याच्यात एक उदाहरण बघूया की मी रस्त्यात पडलो. ठीक आहे, मी रस्त्यात पडलो. दुसरं उदाहरण आहे विद्यार्थी प्रामाणिक आहे. आता याच्यामध्ये बघा की पडलो काय आहे हे क्रियापद आहे. आता याच्यामध्ये आपण जे क्रियापद आहे त्याला पडणारा म्हणजे नारा जर लावला, मग पडणारा कोण आहे तर मी आहे. पडणारा कोण आहे मी आहे. आणि आपण त्याला काय म्हणतो की जी पडण्याची क्रिया आहे ती कोणावर झालेली आहे तर हे ओळखण्यासाठी, म्हणजे कर्म ओळखण्यासाठी आपण प्रश्न विचारतो पडणारा कोण. तर हे आपण काय करतो, क्रियापदासाठी प्रश्न विचारतो पडणारा कोण आहे, कर्मासाठी पडणारा कोण आहे तर मी आहे. बरोबर. त्यानंतर या ठिकाणी पडण्याची क्रिया कोणावरती घडत आहे तर या ठिकाणी माझ्यावरती, म्हणजे मी याच्यावरतीच घडत आहे. म्हणजे या ठिकाणी जो काही कर्ता आहे, कर्ता जो आहे मी, तर इथंच ही जी काही क्रिया आहे ती संपत आहे. मग हे जे वाक्य आहे ते काय आलं अकर्मक आलं, म्हणजे याच्यामध्ये कर्म नाही. आता हे वाक्य जर तुम्ही पाहिलं की विद्यार्थी प्रामाणिक आहे. आता आहे हे काय आहे आपण म्हणूया की एक क्रियापद आहे. आता याच्यामध्ये कर्ता कोण आहे विद्यार्थी आहे. म्हणजे काय आता आहेच धातू साधित आपल्याला जोडायचं असतं, ओळखायचं असतं, मूळ शब्द जोडायचा असतं. तर आहेचा अस आहे.
मग त्याला आपण जोडायचा, नारा जोडायचा आणि एक प्रश्न विचारायचा का असणारा कोण आहे पा असणारा कोण आहे, प्रामाणिक असणारा कोण आहे, तर पा विद्यार्थी आहे म्हणजे पा कर्ता आपल्या या ठिकाणी पा समजला हा कर्ता आहे. आता दुसरा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारायचा असतो की या ठिकाणी असण्याची क्रिया कोणावर घडत आहे, तर कोणावर घडत आहे पा विद्यार्थीवरतीच घडत आहे, म्हणजे जो कर्ता आहे त्याच्यावरतीच ती क्रिया घडते किंवा कर्त्यापासून जी निघालेली क्रिया आहे ती कर्त्यापाशीच थांबत असेल तर त्याला या ठिकाणी अकर्मक क्रियापद असं पा म्हटलं जातं. ठीक आहे, तर अशा प्रकारचे या ठिकाणी लक्षात ठेवा की तुम्हाला कर्म ओळखण्यासाठी हा प्रश्न विचारावा लागतो की आता बघा पडणारा कोण किंवा असणारा कोण हे झालं तुम्हाला कर्ता, याच्यावरून तुम्ही पा कर्ता शोधता. लक्षात ठेवा तुम्हाला कर्म आणि क्रियापद शोधण्यासाठी कर्ता शोधता आणि त्यानंतर असण्याची क्रिया ठीक आहे कोणावरती घडते, कोणावर घडत आहे, तर कोणावरती घडत आहे तर या ठिकाणी विद्यार्थी, मग याच्यावरून आपण कर्म शोधतो. तसंच बघा पडणारा कोण आहे तर मी आहे आणि पडण्याची क्रिया कोणावर घडत आहे तर पण माझ्यावरती म्हणजे मीवच घडत आहे, म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारे हे मी जे आहे कर्ताच आहे आणि ते सुद्धा थोडक्यात आपण म्हणूया की कर्म सुद्धा तेच, म्हणजे थोडक्यात या ठिकाणी कर्त्यापाशी कर्म त्याला आपण नाही म्हणणार परंतु कर्त्यापाशीच ती क्रिया या ठिकाणी थांबते, म्हणून या ठिकाणी कर्म कोणतंच नसतं. या वाक्यामध्ये कर्म नाही, या वाक्यामध्ये कर्म नाही, म्हणून हे अकर्मक क्रियापद आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. हे तुम्हाला प्रश्न विचारला कर्म ओळखण्यासाठी, ही ट्रिक फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे, आता संयुक्त क्रियापद याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे, पण लेटेस्ट प्रश्न विचारलेले आहेत. आता संयुक्त क्रियापद आपण काय म्हणतो की यात क्रियेचा अर्थ पूर्ण होण्यासाठी जी मुख्य क्रिया आहे म्हणजे मुख्य क्रिया दर्शवणाऱ्या रूपाला जोडून दुसऱ्या क्रियापदाचा उपयोग करावा लागतो. म्हणजे एक मुख्य क्रियापद असतं आणि त्याच्या बरोबरच या ठिकाणी एक सहाय्यक क्रियापदाची सुद्धा आवश्यकता असते. म्हणजे संयुक्त क्रियापद आपण कशाला म्हणतो की जे मुख्य क्रिया दर्शवणारे रूप म्हणजे एक मुख्य क्रियापद अधिक सहाय्यक क्रियापद, त्याला एक गरजेचं क्रियापद असतं तो अर्थपूर्ण होण्यासाठी, तर त्याला आपण संयुक्त क्रियापद असं म्हणतो. संयुक्त म्हणजे काय पा जोडून दोन क्रियापद येत असतात. तर याच्यामध्ये बघा उदाहरण आहे पा क्रीडांगणावर मुले खेळू लागले. आता याच्यामध्ये बघा खेळू लागले, तर खेळू लागली म्हणजे खेळत आहेत, म्हणजे खेळणे हे थोडक्यात खेळू किंवा खेळणं हे काय झालं पा मुख्य क्रियापद झालं आणि लागली हे झालं पा सहाय्यक क्रियापद. ठीक आहे, अशा प्रकारे या ठिकाणी हे संयुक्त क्रियापद आहे पा खेळू लागली, हे काय आहे पा संयुक्त क्रियापद आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला संयुक्त क्रियापद ओळखायचं आहे. आता संयुक्त क्रियापद, आता याच्यामध्ये बघा एक टीप आहे सगळ्यात महत्वाचं, म्हणजे जर तुम्हाला वाक्यामध्ये मार देणे, अभ्यास करणे, प्रेम करणे, पाणी घालणे, विचार करणे, जर तुम्हाला अशा प्रकारे शब्द येत असतील, ठीक आहे, आता याच्यामध्ये काय आहे क्रियापद आहे, परंतु यांना आपण संयुक्त क्रियापद म्हणत नाही. लक्षात ठेवा, म्हणजे हे लक्षात ठेवायचे, हे असे शब्द आहेत की मार देणं, अभ्यास करणं, प्रेम करणं, पाणी घालणे, विचार करणे, हे जर तुम्हाला वाक्यामध्ये आले तर याला आपण संयुक्त क्रियापद मानायचं नाही किंवा संयुक्त क्रियापद याला म्हणायचं नाही. आता याच्यामध्ये काय आहे जे देणे आहे म्हणजे इथला तो देणे आहे, नंतर मारणे असेल, करणे असेल, तर ही मुख्य क्रियापदे असतात आणि याच्या आधी जो काही शब्द येतो मार असेल, अभ्यास असेल, प्रेम असेल, पाणी असेल, विचार असेल, तर हे कर्म असतात. हे काय सगळे हे कर्म आहेत आणि हे क्रियापद आहेत. मग याच्यामध्ये सहाय्यक क्रियापद नसतं, म्हणजे थोडक्यात हे संयुक्त क्रियापद नाही. तर हे लक्षात ठेवा, हे शब्द तुम्हाला आले लिहून ठेवा की याच्यामध्ये याला आपण संयुक्त क्रियापद असं म्हणत नाही, कारण आपण थोडक्यात एक आपण शिकलो की संयुक्त क्रियापदामध्ये काय जोडून येतात. मार म्हणजे काय मारणे आणि देणे म्हणजे दोन क्रियापद आहेत असा आपला समज होऊ शकतो, परंतु या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवा. नंतर आता सहाय्यक क्रियापद. सहाय्यक क्रियापद काय आहे ते आपण बघितलं की वरती जो काय मुख्य धातू आहे किंवा मुख्य क्रियाचा एकदा बोध होतो, म्हणजे संयुक्त क्रियापदामधील धातू साधितावरून जो काही मुख्य क्रिया आहे, जे मुख्य क्रियापद आहे त्याचा बोध होतो आणि त्याच विधानाला केवळ पूर्णता आणण्याचं काम हे सहाय्यक क्रियापद या ठिकाणी करत असतात. आपण वरती पाहिलं सहाय्यक क्रियापद. आता जेव्हा धातू साधित आणि क्रियापद हे दोन्ही मिळून एकाच क्रियेचा बोध होतो, म्हणजे जर तुम्ही संयुक्त क्रियापदामध्ये पाहिलं तर त्याच्यामध्ये बघा दोन क्रियापद तुम्हाला जाणवतात. म्हणजे बघा की खेळू लागलो, बरोबर की नाही, खेळू लागले. आता याच्यामध्ये हे मुख्य क्रियापद आहे आणि हे सहाय्यक क्रियापद म्हणजे खेळू लागले. अशा प्रकारे आपण म्हणूया की काय होतात दोन क्रियापद आहेत असं वाटतं, परंतु इथं काय होतं की धातू साधित म्हणजे पहिलं आणि दुसरं हे क्रियापद दोन्ही मिळून एकाच क्रियेचा बोध होतो, तेव्हा त्या धातू साधिताला मदत करणाऱ्या क्रियापदाला सहाय्यक क्रियापद असं म्हटलं जातं. तर हे जे काय आहे ते सहाय्यक क्रियापद आहे असं याला म्हटलं जातं. आता याच्यामध्ये बघा की उदाहरण पहिलं आहे बाळ एवढा लाडू खाऊन टाक. आता याच्यामध्ये काय खाऊन टाक म्हणजे खाऊन टाकतो आपण, म्हणजे ते एकच आहे, या ठिकाणी काय आहे ते एकच आहे, म्हणजे याचा अर्थ एकच होतो.
लक्षात ठेवा. मग याला आपण सहाय्यक क्रियापद म्हणणार. पक्षी झाडावर ओरडत आहे. ओरडत आहे तो ओरडत आहे. ओरडण्याची क्रिया या ठिकाणी होते. त्या ठिकाणी याला सहाय्यक क्रियापद असं पहा म्हटलं जातं. आता सहाय्यक क्रियापदे कशावरून तयार होतात तर बघा की अस म्हणजे काय असणे किंवा असतो अशा प्रकारे तयार होते. नसणे, नस, हो, ए, जा, दे, लाग, टाक, शक, पाहिजे, नको वगैरे. तर यापासून काय होतात सहाय्यक क्रियापदे तयार होतात. म्हणजे बघा या ठिकाणी आपण काय टाक आहे आहे कशावरून तयार होतो पहा असवरून तयार होत असतो. नसणे नसतो तर हे नसवरून तयार होतो. होते होणार आहे किंवा अशा प्रकारे होवरून तयार होत असतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे जे काय धातू आहे त्याच्यावरून पण सहाय्यक क्रियापदे तयार होत असतात. ठीक आहे. सहाय्यक क्रियापदे म्हणजे काय पाहिजे क्रियापदाला आपण मदत करणारे जे असतात आणि ज्याच्यावरून एकाच क्रियेचा बोध होत असतो. म्हणजे खाऊन टाक म्हणजे काय फक्त या ठिकाणी खाण्याची क्रिया होत आहे. बरोबर. ओरडत आहे त्या ठिकाणी तो ओरडते. कावळा ओरडत आहे, पक्षी ओरडत आहे तर तो फक्त या ठिकाणी ओरडत आहे. एकच क्रिया होत असते. आता संयुक्त क्रियापदामध्ये काय होते बघा या ठिकाणी की बघा क्रीडांगणावर मुले खेळू लागली. म्हणजे या ठिकाणी खेळू लागली म्हणजे काय ती खेळायला लागलेली आहेत. म्हणजे या ठिकाणी हे मुख्य क्रियापद होईल आणि हे एक सहाय्यक क्रियापद होईल. बघा या ठिकाणी हे वेगळं दिसतंय तुम्हाला क्रियापद खेळणे आणि या ठिकाणी लागणे म्हणजे अशा प्रकारची ही दोन क्रियापदे आहेत. म्हणजे इथं लक्षात येईल तुमच्या की संयुक्त क्रियापद काय असतं मुख्य क्रिया दर्शवणारे रूप म्हणजे मुख्य क्रियापद आणि त्याला पुढे सहाय्यक क्रियापद आणि सहाय्यक क्रियापद फक्त हे एकच असतं. ठीक आहे. एकच क्रियापद आहे असा बोध होत असेल त्याला सहाय्यक क्रियापद असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता पुढं प्रयोजक क्रियापद आहे. आता हे विचारलं जात नाही परंतु सांगता येत नाही कारण संयुक्त क्रियापद विचारलं गेलंय त्याच्यामुळे उपप्रकार सुद्धा विचारला जाऊ शकतो. आता प्रयोजक क्रियापद काय म्हटलं जातं की मूळ धातूच्या क्रियेचा कर्ता असेल. जे काही मूळ धातू असेल त्या क्रियेचा कर्ता असेल किंवा ती क्रिया ही स्वतः करत नाही. जो काही कर्ता आहे म्हणजे वाक्यामधला कर्ता आहे तो ती क्रिया स्वतः करत नसून ती क्रिया दुसऱ्या कोणाला तरी करावयास लावित आहे. दुसऱ्याकडून ती क्रिया करायला लावली जात असेल तर त्यावेळेस असा अर्थ त्या ठिकाणी व्यक्त होत असेल तर त्या क्रियापदाला प्रयोजक क्रियापद असं म्हटलं जातं. म्हणजे काय की आई त्या मुलाला हसविते. म्हणजे काय आई ती मुलगा जो स्वतः हसत नाही तर मुलाला हसविते म्हणजे आई त्या मुलाला हसवायला लावत आहे म्हणजे ती क्रिया दुसऱ्याकडून करून घेतली जात आहे. तिथं प्रयोजक क्रियापद असतं. बाहू मला सायकलवर बसवितो. बाहू काय करतोय मला सायकलवरती बसवत आहे. तर अशा प्रकारे हे प्रयोजक क्रियापद आहे. हे सोपं आहे. त्यानंतर शक्य क्रियापद. शक्य क्रियापद काय आहे की जे साधित धातू कर्त्याला ती क्रिया करण्याची शक्यता किंवा सामर्थ्य आहे असे दाखवतात. त्यांना शक्य क्रियापद असं म्हणतात. म्हणजे ते स्वतः करता जर समजा स्वतः ती क्रियापद करत असेल म्हणजे बघा की उदाहरण आहे की मला आता काम करवते. म्हणजे मला ते काम आता काय आहे करवत आहे. ठीक आहे. दुसरं उदाहरण आहे की मला आता दुकानापर्यंत जावं होते. म्हणजे दुकानापर्यंत मला जाता येत आहे किंवा जावं होते आहे. तर अशा वेळेस म्हणजे करवते असेल जावते असेल नंतर आपण म्हणतोय की पाणी पिण्याला त्याला समजा तो येणार नाही. तो करवते असेल जावते असेल खेळवते असेल काय म्हणा त्याला अशा प्रकारची जी काही क्रियापद असतील त्याला आपण शक्य क्रियापद म्हणजे काय थोडक्यात कर्त्याला ती जी काही क्रिया आहे ती स्वतः करता येत असेल. ठीक आहे. तर त्यांना शक्य क्रियापदे असं म्हटले जाईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे क्रियापद आहेत. शक्य क्रियापद प्रयोजक क्रियापद त्यानंतर जे काही सहाय्यक क्रियापद आणि संयुक्त क्रियापद आहे. तर हे लक्षात ठेवा अकर्मक आणि सकर्मक हे तुम्ही बऱ्यापैकी त्या गोष्टी आपल्याला माहिती असतात. आता याच्यावरती जे प्रश्न आहेत ते अशा प्रकारे विचारलेले होते. त्या ठिकाणी बघून घ्या. करवते, नाचवते असं म्हणतो ना आपण नाचवते. वापरतात, ऐकतात, शोधतात हे काय आहे? एकदम साधे सोपे प्रश्न विचारलेले होते पाठीमागं. परंतु नंतर गेल्या वर्षी किंवा गेल्या वेळी परीक्षा झाली त्याच्यामध्ये थोडेसे वेगळे म्हणजे थोडेसे उपप्रकारामध्ये प्रश्न विचारले आहेत तुम्हाला नंतर पुढे समजेल. ठीक आहे. वापरतात, ऐकतात, शोधतात हे काय आहे? तर हे क्रियापद आहे. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक सी हे क्रियापद आहे. थोडंसं आपण इथं उदाहरण फास्ट घेऊया म्हणजे पुढे आपल्या ठिकाणी एक्सप्लेनेशन करता येईल. ठीक आहे. प्रश्न पुढचा. क्रियापद असलेला पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. क्रियापद असलेला यापैकी क्रियापद कोणतं आहे तर करते. ठीक आहे. करते हे क्रियापद आहे. ऑप्शन क्रमांक बी करते क्रियापद आहे. प्रश्न पुढचा आहे क्रियापद नसलेला पर्याय निवडा. एकदम कॉमन प्रश्न विचारलेला आहे.
जे उपप्रकारामध्ये तुम्हाला मी जे सांगेल तर ते फक्त तुम्ही थोडंसं लक्षात ठेवा. बाकीचंही करायचे आहेत, उपप्रकार जे आहेत तेही करा. कारण प्रश्न तुम्हाला कदाचित त्याच्यावरती विचारला जाऊ शकतो. क्रियापद नसलेला यापैकी तुम्ही, तर तुम्ही हे पहा सर्वनाम आहेत, हे या ठिकाणी क्रियापद नाही. बसतात, येतात आणि म्हणतात हे पहा क्रियापद आहे. बरोबर? ऑप्शन क्रमांक डी तुमचं उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा आहे पहा, पांगणे हे काय आहे? पहा पांगणे. पांगणे हे काय आहे? क्रियापद, विशेषण, सर्वनाम, विशेषणाम. क्रियापद. क्रियापद काय आहे पहा? सॉरी, पांगणे हे काय पहा? क्रियापद आहे. ऑप्शन क्रमांक 1 क्रियापद आहे. हा प्रश्न पुढचा. कोणत्याही वेलीवर बसणे तुला आवडेल. वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात शोधा. तर पहा आवडेल हे काय आहे? ठीक आहे. आवडेल हे काय? पहा समास आहे, क्रियापद आहे, सर्वनाम आहे, अलंकार आहे. प्रश्न क्रमांक 5. कोणत्याही वेलीवर बसणे तुला आवडेल. तर आवडेल हे काय पहा? क्रियापद येणार आहे. ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न पुढचा आहे पहा, मराठी ही महाराष्ट्र मनाच्या जास्त जवळची भाषा आहे हे स्वीकारावे लागते. अधोरेखित शब्दाची जात सुचवा. तर अधोरेखित शब्द लागते आहे, तर याची जात सांगायची आहे आपल्याला. काय जात येणार आहे? ठीक आहे. तर हे क्रियापदच आहे. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक ए लागते हे क्रियापद आहे. प्रश्न पुढचा, क्रियापद कोणतं आहे ते ओळखायचं आहे. प्रश्न क्रमांक 7 क्रियापद कोणतं आहे? चैन, मार्ग, निरोप, देत. ठीक आहे. तर क्रियापद यापैकी ऑप्शन क्रमांक डी देत हे क्रियापद येणार आहे. प्रश्न पुढचा आहे पहा, रागाचे मूळ रूप भाषेत अधिक तीव्र होताना दिसते. तर दिसते वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती आहे पहा? दिसते. याची जात सांगायची आहे. दिसते काय आहे पहा? तर क्रियापद आहे. बरोबर? ऑप्शन क्रमांक ए क्रियापद आहे. एकदम साधे सोपे पहा प्रश्न विचारले जातात. पारावर रात्री सगळे जमतात. तर अधोरेखित शब्दाची जात काय आहे? जमतात हे काय आहे? हे सुद्धा पहा क्रियापदच आहे. ऑप्शन क्रमांक बी. खेळ सोडून जेवायला जायचो. वाक्यातील अधोरेखित शब्द काय आहे पहा? अधोरेखित शब्द जायचो हा आहे. फक्त लक्षात ठेवा इथं थोडंसं गडबड करू नका. काही साधं सोपं आहे, परंतु कदाचित आपल्याकडून ते पूर्ण न वाचल्यामुळे चुकू शकतं. साधा सोपा प्रश्न. तर हे क्रियापद आहे. ऑप्शन क्रमांक डी. ठीक आहे. हा. आला कशाला हे शब्द काय आहेत पहा? आला कशाला हे शब्द काय आहेत? आला कशाला हे शब्द क्रियापद आहेत. ऑप्शन क्रमांक डी क्रियापद. प्रश्न पुढचा आहे पहा, आहे, होता, अ, झाला, केला या शब्दांना व्याकरणाच्या भाषेत काय म्हणतात? आहे, होता, झाला, केला या शब्दांना व्याकरणाच्या भाषेमध्ये काय म्हणतात? तर हे क्रियापद आहेत. ऑप्शन क्रमांक बी क्रियापद. ठीक आहे. प्रश्न पुढचा, अनेक मूल इंटरनेटवर पुस्तकं वाचतात या वाक्यातील कर्म शोधा. ठीक आहे. बघा, कर्म शोधायचं तुम्हाला, या वाक्यातलं कर्म शोधायचं आहे. ठीक आहे. आधी कर्ता शोधा आणि कर्ता शोधल्यानंतर तुम्हाला तो कर्म शोधणं सोपं जाईल. अनेक मूल इंटरनेटवर पुस्तकं वाचतात. ठीक आहे. तुम्हाला मी सांगितलं की कर्म शोधण्यासाठी तुम्हाला जे वाचतात हे क्रियापद आहे. बरोबर? तर याचा मूळ शब्द कोणता आहे तो बघायचा आहे. बरोबर? मूळ शब्द कोणता आहे तो बघायचा आहे. मूळ शब्द आपण या ठिकाणी वाच आहे. बरोबर? त्याला नारा जोडायचा आहे. तर हा शब्द होणार वाचणारा. बरोबर? तर आता कर्ता आपल्याला शोधता येईल की वाचणारा कोण आहे? तर वाचणारा होणार आहे अनेक मुलं इंटरनेटवरती पुस्तकं, म्हणजे वाचणारे कोण किंवा वाचणारा कोण आहे? तर मुलं. बरोबर? तर मुलं हा झाला कर्ता. मुलं काय झाला पहा? कर्ता झाला. आता वाचण्याची क्रिया कोणावरती घडत आहे? वाचण्याची क्रिया हे कर्म शोधण्यासाठी प्रश्न तुम्हाला विचारायचा. वाचण्याची क्रिया
कोणावरती घडते? तर कोणावरती घडते तर पहा पुस्तकावरती घडते, हे झालं तुमचं कर्म. बरोबर? हे काय झालं पहा कर्म. म्हणजे पुस्तक हे काय झालं तुमचं कर्म झालं. हे झाला तुमचा क्रियापद आणि हे तुमचं कर्ता. बरोबर? ऑप्शन क्रमांक 1 तुमचं उत्तर येणार आहे. समजलं? खूप सोपं आहे पहा. प्रश्न पुढचा. शिजून जाईल तेव्हा मधील अधोरेखित काय आहे? शिजून जाईल हे काय आहे? शिजून जाईल तेव्हा मधील अधोरेखित काय आहे? प्रायोजक क्रियापद आहे, शक्य क्रियापद आहे, संयुक्त क्रियापद की गौण क्रियापद? शिजून जाईल. बरोबर? शिजून जाईल काय आहे? तर संयुक्त क्रियापद आहे. बरोबर? ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी हे गौण येईल आणि हे या ठिकाणी सॉरी संयुक्त येईल. हे सॉरी सहाय्यक येईल आणि हे या ठिकाणी मुख्य येईल. बरोबर? संयुक्त क्रियापद या ठिकाणी येणार आहे. अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. हा ऑगस्ट मध्ये पहा प्रश्न विचारतोय. 21 ऑगस्टला जी परीक्षा झाली 20 ऑगस्टला. ठीक आहे. तर हा प्रश्न विचारला होता. त्याच्यामुळे असाही प्रश्न तुम्हाला विचारला जातोय. हा प्रश्न पुढचा. शोभिवंत गोल फळे तिच्यावर लहडली आहेत. यातील अधोरेखित काय पहा? लहडली आहेत. लहडली आहेत हे काय आहे? लहडली आहेत तर हे सुद्धा आहे संयुक्त क्रियापद. ऑप्शन क्रमांक 3 शोभिवंत गोलफळे तिच्यावर लहडली आहेत. लहडली आहेत हे पहा संयुक्त क्रियापद आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे पहा क्रियापदावरती पहा प्रश्न विचारले जातात. बघा शेवटी जे काही तुम्हाला हे दिसतील ना तर हे लेटेस्ट प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यामुळं क्रियापद तुम्हाला ओळखता येते, परंतु भर आता त्यांचा उपप्रकारावरती आहे. त्यामुळे उपप्रकार थोडेसे वाचून जा. क्रियापद आपण सर्रास ओळखतोय सर्वजण. ठीक आहे. हा आता पुढचा प्रकार आहे पहा क्रियाविशेषण अव्यय. हे सगळे अविकारी आहेत. अविकारी म्हणजे काय? अविकारी शब्दांच्या जाती की ज्याच्यामध्ये पहा बदल होत नाही. त्यामध्ये कुठलाही परिणाम होत नाही, कुठलाही बदल होत नाही. आणि विकारी म्हणजे त्यांच्या लिंग असेल ह्याच्यामध्ये काय होतं पहा बदल होतो. लिंग वचनामध्ये पहा बदल होतो. अविकारी म्हणजे काय पहा क्रियाविशेषण अव्यय आपण बघतोय की क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगून जी अविकारी राहतात. अविकारी म्हणजे काय पहा कॉन्स्टंट राहतात, स्थिर राहतात, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा बदल होत नाही, तर त्यांना क्रियाविशेषण अव्यय असे पहा म्हणतात. म्हणजे तुम्ही त्या क्रियाविशेषणांचं लिंग बदला, वचन बदला, त्याच्यामध्ये कुठलाही पहा परिणाम होत नाही, बदल होत नाही. ठीक आहे. तर क्रियाविशेषण अव्यय ओळखण्यासाठीची ही ट्रिक आहे की त्या लिंग वचनामध्ये कुठल्या प्रकारचा बदल होत नसेल तर त्यांना आपण क्रियाविशेषण अव्यय असं पहा म्हणायचं. उदाहरण काय पहा मुलगी जलद चालते. आता या ठिकाणी बघा की समजा हे क्रियाविशेषण अव्यय काय जलद आहे. जलद हे पहा क्रियाविशेषण अव्यय आहे. आता समजा आपण लिंग बदललं, समजा या ठिकाणी मुलगा घेतला. बरोबर? तर मुलगा जलद चालतो. म्हणजे बघा तुम्ही याचं लिंग बदललं तरी सुद्धा या ठिकाणी कर्म आहे तसं राहील. त्याच्यावरती कुठलाही परिणाम होत नाही. किंवा इथं पहा मुले घ्या. मुले जलद चालतात. म्हणजे पहा क्रियापदामध्ये ह्याच्यामध्ये बदल जरी केला, क्रियापद असेल किंवा या ठिकाणी कर्ता असेल त्याच्यामध्ये बदल केला तरी सुद्धा जे काही क्रियाविशेषण आहे याच्यावरती कुठलाही बदल होत नाही. तर त्याला क्रियाविशेषण अव्यय असं म्हणायचं. ठीक आहे. तर क्रियाविशेषण अव्यय तुम्हाला समजलं असेल. आता याच्यामध्ये प्रकार आहेत. आता स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय, कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असेल, रीतिवाचक असेल, परिमाणवाचक किंवा संख्यावाचक विशेषण, हे 4 प्रकार आहेत. आता याच्यावरती जास्त प्रश्न विचारलेले नाहीत, परंतु विचारले जाऊ शकतात. म्हणजे असं आपण कुठलंच म्हणू शकत नाही की विचारले जाणार नाहीत. तरी आपण थोडक्यात त्याचे रिव्हिजन पाहूया. स्थलवाचक म्हणजे काय? स्थल म्हणजे स्थळ, की जे शब्द क्रिया घडण्याचे स्थळ असतील किंवा ठिकाण दाखवतात. म्हणजे वाक्यामध्ये एखादी क्रिया नेमकी कोणत्या स्थळावरती घडलेली आहे, कोणत्या ठिकाणावरती घडलेली आहे, तर असे जे काही शब्द असतील तर त्यांना आपण स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतो. आता उदाहरण बघा की येथून नदी जवळ आहे. बरोबर? तर येथून, येथून हा या ठिकाणी क्रियाविशेषण अव्यय आहे, स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. येथे खेळू नका, पाऊस सर्वत्र आहे. पहा जे तुम्हाला मी गोल केलेलं आहे तर याला आपण स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतो. सर्वत्र म्हणजे काय पहा सर्व ठिकाणी. बरोबर? ठिकाण दाखवतंय. येथे असेल तर ते सुद्धा या ठिकाणी स्थळ आहे. येथून म्हणजे ते सुद्धा स्थळ आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. आता याच्यामध्ये स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणकोणते आहेत? तर बघा येथे वाक्यामध्ये तुम्हाला हे जर असेल तर आपण त्याला स्थलवाचक क्रियाविशेषण म्हणायचं. येथे, तेथे, जेथे, खाली, वर, कोठे, मध्ये, अलीकडे, पलीकडे,
मागे पुढे जिकडे तिकडे सभोवार, इकडून तिकडून दूर लांब तेथून मागून पुढून वरून खालून. तर हे स्थलवाचक पा क्रियाविशेषण अव्यय आहेत. आता याच्यामध्ये हे पा प्रकार आहेत, हे सुद्धा याच्यामध्ये स्थलवाचक मध्ये सुद्धा प्रकार आहेत. ठीक आहे, परंतु ते आपल्याला बघायचं नाही. फक्त मेन प्रकार आपण स्थलवाचक क्रियाविशेषण आणि त्याच्यामध्ये जी कोणती क्रियाविशेषण आहेत ते त्यांची उदाहरण पाहिले. हे सगळं या ठिकाणी लक्षात ठेवा. कोणकोणती स्थलवाचक क्रियाविशेषण जे तुम्हाला स्थळ दाखवतील किंवा ठिकाण दाखवत असतील, ठिकाणाचा या ठिकाणी बोध होत असेल, म्हणजे जर लांब म्हटलं तर ठिकाणाचाच बोध होतोय, तेथून म्हटलं तरी ठिकाणाचा बोध होतोय, मागून म्हटलं मागच्या ठिकाणाचा, पुढून पुढच्या, वरून म्हणजे वरच्या, खालून म्हणजे अशा प्रकारे स्थळांचा या ठिकाणी बोध होतोय या सगळ्यांमधून. तर यांना आपण स्थळवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतो. आता पुढचा एक प्रकार आहे पहा कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. याच्यामध्ये क्रिया केव्हा, केव्हा, किती वेळ किंवा किती वेळा घडली. बघा, केव्हा घडली, किती वेळ घडली आणि किती वेळा घडली, म्हणजे काळाचा या ठिकाणी जर उल्लेख होत असेल त्याच्या माध्यमातून किंवा बोध होत असेल तर त्याला कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असं पहा म्हणतो. उदाहरण काय पहा, पूर्वी खूप पाऊस पडत असे. तर पहा पूर्वी, पूर्वी म्हणजे हे काय पहा एक काळच आहे, बरोबर, की त्याच्यावरून काळाचा बोध होतोय. तर हे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय झालं. काल शाळेला सुट्टी होती, पहा काल, तर हे पहा कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. ठीक आहे, अशा प्रकारे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता कोणकोणते क्रियाविशेषण अव्यय आहेत तर बघा, की आता, आधी, सध्या, तूर्त, हल्ली, सांप्रत, उद्या. आता हा जो शब्द आहे लक्षात ठेवा, सांप्रत. कधी कधी आपण थोडस चलविचल मध्ये होतो, पण हे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. आणि तुम्हाला असाच मुद्दाम तिथे एखादा शब्द जर आला त्या पाठामध्ये किंवा ते जो उत्तर दिलेला असतो किंवा कविता दिली असती तर तुम्हाला तो शब्द टाकला जाईल. उद्या, परवा, लगेच, केव्हा, जेव्हा, पूर्वी, मागे, दिवसाचा, रात्रीस, नित्य, नित्य, सदा, सर्वदा, सतत, नेहमी आणि अद्यापी. हे जे काही सगळे शब्द आहेत या सर्व शब्दांना कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असं पण म्हटलं जातं. ठीक आहे, त्यानंतर बघा, दिवसभर असेल, आजकाल, वारंवार, फिरून, पुन्हा पुन्हा, दररोज, सालोसाल, क्षणोक्षणी आणि क्षणोक्षणी. म्हणजे दिवसभर, आजकाल, वारंवार, फिरून, पुन्हा पुन्हा, दररोज, सालोसाल, क्षणोक्षणी हे सुद्धा कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. तर लक्षात ठेवा, हे पहा क्रियाविशेषण अव्यय आहेत. कुठलंही एका तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आता पुढचा प्रकार आहे पहा रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय, की जे शब्द क्रिया घडण्याची रीत, रीत म्हणजे काय पहा पद्धत, बरोबर, किंवा क्रिया कशी घडते ते दाखवतात. म्हणजे एखादी क्रिया नेमकी कशी घडते त्याची जर पद्धत, रीत असेल किंवा ती क्रिया कशी घडते म्हणजे पद्धत जर दाखवत असेल तर त्यांना रीतिवाचक पहा क्रियाविशेषण अव्यय असं पहा म्हटलं जातं. म्हणजे बघा, आता मी सावकाश जेवतो म्हणजे ही पद्धत आहे, बरोबर, म्हणजे सावकाश हा शब्द काय झाला पहा रीतिवाचक झाला, म्हणजे पद्धत आहे. मी पटकन जेवतो, मी 15 मिनिटांमध्ये माझं जेवण संपून टाकतो, म्हणजे काय म्हणतात आपण जलद जेवतो किंवा जलद आपण पाणी पितो. तर ते झालं रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. पुढचा उदाहरण आहे की तो मुलगा उभ्याने पाणी गटागटा पितो. आता बघा काय आहे, उभ्याने, उभ्याने सुद्धा काय एक पद्धत आहे. बसून पाणी पितो ही पद्धत झाली, उभ्याने पाणी पितो ही पद्धत झाली. कोण म्हणून मी पळत पळत पाणी पितो, मी झोपून पाणी पितो, असंही म्हणजे ती एक रीती झाली बा, कोणाची रीती असू शकते, त्याला आपण रीतिवाचक म्हणूया. आता गटागटा हे सुद्धा काय आहे पहा एक रीतच आहे. पहा गटागटा पाणी पिणं, सावकाश पाणी पिणं, बरोबर. तर हे पहा रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. तर ह्याच्यामध्ये दोन आहेत, उभ्याने आणि पहा गटागटा. तर अशा प्रकारे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता कोणकोणते रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत तर बघा, असे, तसे, असे, असे मी असे करतो, तसे करतो, अशा प्रकारे क्रियाच आहे किंवा रीतच आहे. जसे, कसे, उगीच, व्यर्थ, फुकट, आपोआप, मुद्दाम, जेवी, तेवी, हळू, सावकाश, जलद, झटकन, पटकन, पटपट, टपटप, चमचम, बदाबद, खचित, खरोखर. तर हे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. बघा, थोडेसे तुम्ही वाचले असतील परंतु काही जर तुमच्या वाचनात नसतील आले तर थोडंसं लक्षात ठेवा. तर हे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. आता बघा, कधी कधी काय होतं की समजा बदाबद हा शब्द तुम्हाला विचारला जाईल आणि तिथं रीतिवाचक नसेल, फक्त क्रियाविशेषण एवढंच तुम्हाला ऑप्शन असेल तर हे पहा क्रियाविशेषणच आहे. आणि जर उपप्रकार असतील तर मग तो रीतिवाचक आला. तर हेही लक्षात ठेवा, तुम्हाला डायरेक्टली क्रियाविशेषण म्हणून विचारलं जाईल, त्याच्यामध्ये उपप्रकार देणार नाहीत. त्यामुळे जे काही उपप्रकारामध्ये पहा क्रियाविशेषण अव्यय आहेत तेही लक्षात ठेवायचे आहेत, कारण कधी उपप्रकार नाही विचारला तर मेन प्रकार विचारला जातो. पुढचा प्रकार आहे पहा परिमाणवाचक किंवा संख्यावाचक. परिमाण म्हणजे काय पहा मोजणे, ठीक आहे. संख्या म्हणजे थोडक्यात आपण मोजणे. जे शब्द क्रिया किती वेळा घडली, क्रिया किती वेळा घडली म्हणजे या ठिकाणी काउंटिंग केलेलं आहे, किंवा क्रियेचा परिमाण दाखवतात, मोजून दाखवतात, क्रिया म्हणजे मोजणे, ठीक आहे.
तर अशा शब्दांना संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय असं पण म्हणतात, म्हणजे काउंटिंग केले जात असेल. आता बघा उदाहरण काय की आज थोडा पाऊस पडला. थोडा थोडा काय हे मोजतो ना आपण, थोडा असेल जास्त असेल, तर हे एक परिमाण आहे. आपण सांगतो परिमाण की थोडा वेळ झालेला आहे, थोडं जेवण केलं आहे, थोडा लांब गेलेला असेल किंवा थोडे पैसे दे. तर हे जे परिमाणाचा शब्द आहे पहा थोडा, तर या थोडा हा जो शब्द आहे पहा परिमाणवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. लग्नाला मोजकेच लोक येणार आहेत, तर यापैकी जो मोजके शब्द आहे पहा मोजकेच किंवा मोजके, तर हा परिमाणवाचक आहे की याच्यामधून काउंटिंग होती. मोजके म्हणजे कितीतरी होते, अनिश्चित आहे ते निश्चित नाही, परंतु त्याच्यामधून काहीतरी काउंटिंग होते मोजकेच, ठीक आहे, किंवा थोडा. तर अशा प्रकारे परिमाणवाचक संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. आता याच्यामध्ये कोणकोणते येतात तर बघा की अनेकदा, ठीक आहे, अनेकदा, नेहमी, किंचित, जरा, काहीसा, थोडा, क्वचित, अत्यंत, अगदी, बिलकुल, मुळीच, भरपूर, बहुत, अतिशय, मोजके, पूर्ण. तर हे संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. लक्षात ठेवा अनेकदा, नेहमी, किंचित, जरा, काहीसा. याच्यातून फक्त आपल्याला काउंटिंग या ठिकाणी लक्षात ठेवा, काउंटिंगचा बोध होतो. तर ते तुमचं संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय. याच्यावरती फक्त एकच प्रश्न विचारलेला होता म्हणजे आतापर्यंत, ठीक आहे. बघा ती आडवी तिडवी स्वैर पसरलेली असतात, या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आडवी तिडवी, आडवी तिडवी काय आहे बघा. अशा अशा प्रकारे तुम्हाला सर्वनाम, क्रियाविशेषण अव्यय, क्रियापद की भाववाचक नाम. तर आडवी तिडवी काय आहे पहा, क्रियाविशेषण अव्यय आहे, बरोबर. आडवी तिडवी ऑप्शन क्रमांक 2 आडवी तिडवी. तर अशा प्रकारे पहिला एक प्रश्न विचारला होता, नंतर प्रश्न विचारलेले नव्हते, तर कदाचित ह्या वेळेस पण विचारला जाऊ शकतो. आता पुढचा जो प्रकार आहे पहा अविकारी शब्दांचा, तो आहे पहा शब्दयोगी अव्यय. आणि एकदम साधा सोपा आहे पहा, काहीच याच्यामध्ये अडचण नसते. नाम किंवा एखादा दुसरा शब्द असेल विकारी शब्द, त्याला जोडून येऊन त्याचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दाखवणारे जे अविकारी शब्द असतात त्यांना शब्दयोगी अव्यय असं पहा म्हटलं जातं, ठीक आहे. शब्दयोगी अव्यय म्हणजे नाम किंवा दुसरा एखादा विकारी शब्द त्याला जोडून येऊन त्याचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध आहे, तर हे दाखवणाऱ्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असं पहा म्हटलं जातं. उदाहरण काय पहा, पतंग झाडावर अडकला. दुसरा उदाहरण आहे पहा, सूर्य ढगामागे लपला. आता पतंग झाडावर अडकला, तर याच्यामध्ये झाडाला वर हा जो काही शब्द आहे तो पहा जोडून आलेला आहे, तर याला आपण शब्दयोगी अव्यय म्हणतो. तसंच ढगामागे म्हणजे ढगाच्या मागे, तर मागे हा शब्द जोडून आलेला पहा ढगाला, तर याच्यामध्ये हे शब्दयोग्य अव्यय आहे, ठीक आहे. तर हे शब्दयोग्य अव्यय ओळखणं सोपं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला शब्दयोग्य अव्ययांचे प्रकार पाहायचे आहेत. तर याच्यामध्ये वेगवेगळे खूप प्रकार आहेत. थोडक्यात आपण बघूया पहा कालवाचक. याच्यामध्ये सुद्धा कालवाचक आहे पहा, आता, पूर्वी, पुढे, आधी, नंतर, पर्यंत, पावेतो. नंतर गतिवाचक कालवाचक आहे पहा, आतून, खालून, मधून, पर्यंत आणि पासून. तर हे शब्दयोग्य अव्यय आहे, ते शब्दांना पण जोडून येतील, ठीक आहे. नंतर पहा स्थलवाचक आहे पहा, जवळ, ठाई, पाशी, आत, बाहेर, मागे, पुढे, मध्ये, अलीकडे, समोर, नजीक, समीप, समीप, समक्ष. नंतर करणवाचक पहा, करणवाचक आहे याच्यामध्ये मुळे म्हणजे माझ्यामुळे जे म्हणतो आपण ते, माझ्या योगे, करून, कडून, द्वारा, करवी, हाती. हेतुवाचक आहे साठी, कारणे, करिता, अर्थी, प्रित्यर्थ, निमित्त. आता याच्यामध्ये हे हे प्रकार शक्यतो विचारले जाणार नाहीत, परंतु हे फक्त जे लक्षात ठेवा, हे जे काय आहेत हे सगळे तुम्हाला शब्दयोगी अव्यय आहेत, हे लक्षात ठेवा. उपप्रकारे विचारले जाणारच नाहीत पहा. व्यतिरेकवाचक, शिवाय, खेरीज, विना, वाचून, व्यतिरिक्त, परता. बघा परता सुद्धा आहे, लक्षात ठेवा, कारण हे आपल्या वाचनात नसतात किंवा लक्षात नसतात ते. नंतर तुलनावाचक, पेक्षा, तर, तम, मध्ये, परीस. त्यानंतर योग्यतावाचक आहे, योग्यतावाचक योग्य, सारखा, जोगा, सम, समान, प्रमाणे, बरहुकूम. कैवल्यवाचक याच्यामध्ये च, मात्र, ना, पण, फक्त, केवळ. म्हणजे माझाच, माझाच, तुझाच, म्हणजे च जो आहे तर तो या ठिकाणी शब्दयोग्य अवयव आहे ना, ठीक आहे. तर अशा प्रकारे ना असेल, पण असेल, फक्त असेल, केवळ, हे कैवल्यवाचक. संग्रहवाचक सुद्धा, देखील, ही, पण, बारीक, केवळ, फक्त, ठीक आहे. त्यानंतर संबंधवाचक आहेत पहा, संबंधवाचक विशी, विषयी, संबंधी. साहचर्यवाचक बरोबर, सह, संगे, सकट, सहित, सवे, निसी आणि समवेत, ठीक आहे. हे साहचर्यवाचक आहेत.
भागवाचक आहेत पैकी, भागवाचक म्हणजे भाग दाखवणारे, पैकी, पोटी, आतून, पोटी, आतून, पैकी. नंतर विनिमयवाचक आहेत, विनिमयवाचक बद्दल, ऐवजी, जागी, बदली. दिक्वाचक आहे प्रत, प्रति, कडे, लागी. ठीक आहे, प्रत, प्रति, कडे, लागी. विरोधवाचक विरुद्ध, विन, उलटे, उलट आणि परिमाणवाचक भर. तर हे लक्षात ठेवा, फक्त हे तुम्हाला उपप्रकार नाहीत विचारले जाणार, परंतु पुढे जे काय आहेत पहा अव्यय, तर ते तुम्हाला शब्दायोगी अव्यय किंवा उदाहरणामध्ये किंवा त्या आपण म्हणूया की वाक्यामध्ये विचारले जाऊ शकतात, येऊ शकतात. त्यावेळेस तुम्हाला तो शब्दयोगी अव्यय ओळखता आला पाहिजे. ठीक आहे. हा प्रश्न बघा याच्यावरून. संधी पण हिंदीमध्ये विचारला जातो. ठीक आहे, प्रश्न पहिला आहे बघा. आज संध्याकाळी तुझ्या बरोबर फिरायला ने वाक्यातील अधोरेखित भागाच्या शब्दांची जात ओळख. आता बरोबर हे काय आहे, बरोबर काय आहे आपल्याला माहिती पास, तुझ्या बरोबर. तर हे पहा शब्दयोगी अव्यय आहे, ऑप्शन क्रमांक ए शब्दयोगी अव्यय. ठीक आहे. प्रश्न पुढचा. पिंपळाखाली नोकरीसाठी या शब्दातील अधोरेखित घटकाची ओळख पटवून द्या. आता खाली आणि साठी हे काय आहे, बरोबर, खाली आणि साठी हे काय आहेत. त्यामुळे मी सगळे शब्द तिथे दाखवले, कारण तेवढंच फक्त विचारलं जातं, बाकीचं तुम्हाला काही विचारलं जाणार नाही. खाली आणि साठी हे काय आहेत, तर हे अव्यय आहेत. एकदम फक्त अव्यय विचारलं, फक्त अव्यय आलेलं आहे. म्हणजे आता शब्दयोगी अव्यय ते आहेत, परंतु ते फक्त ऑप्शन मध्ये फक्त अव्यय आहे पहा. बरोबर, अव्यय आहेत ते. प्रश्न पुढचा. खळ्यावर सुकत घालण्यासाठी अधोरेखित घटकाचा परिचय द्या. वर, वर काय आहे, क्रियापद, विशेषनाम, अव्यय, विशेषण. वर, वर काय आहे, तर अव्यय आहे. बघ असंच विचारलं जाईल तुम्हाला, काही ह्याच्यामध्ये डायरेक्ट तुम्हाला शब्दयोगी अव्यय असं विचारलं जाते. प्रश्न पुढचा. मानवी आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम यातील अधोरेखित शब्द कोणता आहे पहा. वर, वर काय आहे पहा, आरोग्यावर. आत्मवाचक सर्वनाम, अवयन्वय अव्यय, क्रियाविशेषण अव्यय की शब्दयोगी अव्यय. तर हे आहे पहा शब्दयोगी अव्यय. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 4. पुढील पैकी शब्दयोगी अव्यय नसलेला पर्याय शोधा. तर हे लक्षात ठेवायचं, असा जो प्रश्न असतो तुम्हाला फसवा असतो, कारण नसलेला आपण जर नाही वाचला तर आपण डायरेक्टली अव्यय जो आहे त्याच्यावरती गोल करू शकतो. शब्दयोगी अव्यय नसलेला पर्याय कोणता आहे पहा. सुरुवातीपासून संगणकावर प्रगती मागे वर्तमान काळाला. आता याच्यामध्ये बघा, पासून शब्दयोगी अव्यय आहे, वर शब्दयोगी अव्यय आहे आणि मागे हे सुद्धा शब्दयोगी अव्यय आहे, परंतु वर्तमान काळाला कुठलंही शब्दयोगी अव्यय जोडलेलं नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर येणार आहे. बरोबर, ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न पुढचा. पुढील पैकी शब्दयोगी अव्यय असलेलं वाक्य कोणतं बघा. असलेलं वाक्य अव्यय, शब्दयोगी अव्यय असलेलं वाक्य कोणतं आहे. त्याचे परिणाम हे पालकावर होतातच. आपण अप्रिय गोष्टी लवकर विसरतो. मुलांच्या सोबतीने सुरू केलेली आनंद यात्रा, इतरांना आणि स्वतःला माफ करावे. शब्दयोगी अव्यय आपला ज्या वाक्यात असेल त्या वाक्याचा पर्याय सांगायचा. प्रश्न क्रमांक 6. तर याच्यामध्ये बघा, त्याचे परिणाम हे पालकावर, तर वर हे जे शब्दयोगी अव्यय आहे ते आलेलं आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी उत्तर याचं करेक्ट येणार आहे. प्रश्न क्रमांक 7. मुलांवर सतत रागावणं, ओरडणं हे सवंग उपाय आहेत. या वाक्यातील अधोरेखित शब्द आहे वर. तर वर हे काय आहे, तर हे शब्दयोगी अव्यय आहे. अशा प्रकारे पाहिजे शब्दयोगी अव्यय किंवा अव्यय, डायरेक्ट तुम्हाला अव्यय म्हणून प्रश्न विचारला जातो आहे किंवा प्रश्न विचारले जातील. ठीक आहे. पुढचा प्रकार आहे पहा, अविकारी शब्द आहेत पहा, उभयान्वयी अव्यय. पहा उभयान्वयी म्हणजे काय पहा, त्याच्यामध्ये आपण म्हणू की जोडणारे. ठीक आहे, दोन वाक्य असतील, दोन किंवा अधिक शब्द
अथवा 2 किंवा अधिक वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना आपण उभयान्वयी अव्यय असं पण म्हणतो. साधं सोपं आहे उभयान्वयी अव्यय. परंतु याच्यामध्ये जे काही उपप्रकार आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारले गेलेले होते. पाठीमागं 1-2 परीक्षा लेटेस्ट याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे उपप्रकार सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. कारण तुम्हाला कवितेवरती त्याचे प्रश्न जर विचारले गेले तर थोडेसे अवघड वाटतात. बघा उदाहरण काय आहे विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली तर आणि. तर आणि हे आहे उभयान्वयी अव्यय. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक म्हणजे आणि हा शब्द उभयान्वयी अव्यय आहे. ठीक आहे. आता बघा उभयान्वयी अव्ययाचे प्रकार. उभयान्वयी अव्ययाचे काय आहे प्रकार आहेत. याच्यामध्ये 2 मुख्य प्रकार असतात. एक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय असतात आणि एक गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. आता प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय सुद्धा उपप्रकार आहेत. याच्यामध्ये पहिला प्रकार आहे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. समुच्चय म्हणजे काय 2 वाक्य एकमेकांना जोडणं. ठीक आहे की याच्यामध्ये कोणकोणते आहेत समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय? अन, आणखी, आणि, आणिक, शिवाय, न, वि आणि व. तर हे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आहे. वाक्यामध्ये तुम्हाला दिसले 2 वाक्यांच्या मध्ये 2 शब्दांच्या मध्ये तर हे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आहेत. ही अव्यये 2 प्रधान वाक्यांना जोडताना त्यांचा मिलाप किंवा समुच्चय करतात. म्हणजे थोडक्यात त्यांची बेरीज करतात. त्या 2 वाक्यांची 2 शब्दांची बेरीज करतात. त्यांना समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय असं म्हटलं जातं. उदाहरण काय भिकाऱ्याला मी एक सदरा दिला शिवाय त्याला जेवू घातले. त्याला काय केलं मी जेवू घातले. तर शिवाय बघा लक्षात ठेवा शिवाय हे या ठिकाणी समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आलेलं आहे. बरोबर. तर हे लक्षात ठेवा हे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आहेत. पण लिहून घ्या आणखी, आणि, आणिक, शिवाय, न, नी आणि व. हे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आहे. बरोबर. प्रधान वाक्य म्हणजे काय आपण म्हणू मुख्य वाक्य मेन सेंटेन्स. बरोबर. मुख्य वाक्य म्हणजे आता बघा याच्यामध्ये बघा दोन्ही मुख्य वाक्य आहेत. बेकाराला मी एक सदरा दिला हेही एक मुख्य वाक्य आहे आणि त्याला जेवू पण घातलं म्हणजे बघा त्याला जेवू घातलं हे एक वाक्य झालं आणि बेकाराला मी एक सदरा दिला हेही वाक्य झालं. आता या 2 वाक्यांना हा जो शिवाय जो काही शब्द आहे तो जोडतोय. बरोबर. शिवाय शब्द जोडतोय. मग जो का जोडणारा शब्द आहे त्याला समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता पुढचा उपप्रकार आहे विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय. विकल्प म्हणजे काय की त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिसतात. बरोबर. विकल्प समुच्चय म्हटलं की लक्षात ठेवा जोडले जातात आणि विकल्प म्हटलं की त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन आहे. बघा याच्यामध्ये अथवा बरं का हे किंवा ते, वा, की किंवा अगर. तर हे लक्षात ठेवा ही विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय आहे. अथवा, वा, की किंवा अगर. तर ही उभयान्वयी अव्यय 2 किंवा अनेक गोष्टींपैकी एका गोष्टीची अपेक्षा करतात. म्हणजे बघा ऑप्शन म्हणजे हे जर नसेल तर हे किंवा हे म्हणजे अशा प्रकारे ऑप्शन असतात. तर त्या ठिकाणी हे जे काही उभयान्वयी अव्यय आहे ते जोडले जातात. याच्यामध्ये बघा की उदाहरण बघा की तू ए किंवा न ए मी जाणार म्हणजे तू ए नाही तर नको येऊ मी तर जाणारच आहे. म्हणजे या ठिकाणी ही दोन्ही जी वाक्य आहेत त्यापैकी म्हणजे कुठलंच एक कोणतं तरी एक महत्वाचं आहे. म्हणजे तू जरी आला तर महत्वाचं आहे आणि जर नाही आला तरी महत्वाचं आहे. ठीक आहे. म्हणजे आता याच्यामध्ये बघा कोणतं उभयान्वयी अव्यय येणार आहे विकल्प बोधक तर किंवा. बरोबर. तू ए किंवा न ए मी जाणारच आहे. एकच या ठिकाणी काय आहे अपेक्षित आहे. याला विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय म्हणायचं. दुसरं उदाहरण बघा की तुला ज्ञान हवे की धन हवे. तर बघा म्हणजे तुला ज्ञान हवं आहे की धन हवं आहे. म्हणजे दोन्हींपैकी तुम्ही एक चूज करू शकता. म्हणजे मला धन हवं आहे किंवा मला ज्ञान हवं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी विकल्प दिलेला असतो. ठीक आहे. तर यांना म्हणायचं विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय. तर हे लक्षात ठेवा अथवा, वा, की किंवा अगर हे विकल्प बोधक आहे. बरोबर. नंतर न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय. आता न्यूनत्व म्हणजे काय न्यूनत्व याचा अर्थच असतो कमी. बरोबर. काहीतरी उणिवा असणं. आता पण, परी, परंतु, बाकी, तरी. तर ही काय आहेत न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय आहेत आणि ही अव्यय पहिल्या वाक्यातील काही उणिवा जे काही पहिलं वाक्य असेल त्याच्यामधल्या काही उणिवा असतील काही कमीपणा असेल किंवा काही दोष असेल ते दाखवतात. ते जर दाखवत असतील तर त्या उभयान्वयी अव्ययांना न्यूनत्व बोधक जे काही उभयान्वयी अव्यय असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा. पण बरोबर
परी, परंतु, बाकी, तरी. बरोबर. आता बघा याच्यामध्ये मरावे परी कीर्तिरूपी उरावे. तर परी बरोबर. परी हा शब्द काय आहे पहा न्यूनत्व बोधक आहे. म्हणजे काय मरावे जर तुम्ही मेला तरीही तुम्ही कीर्तिरूपाने उरायला पाहिजे. म्हणजे काहीतरी थोडक्यात कमीपणा काही किंवा दोष किंवा काहीतरी उणिवा दाखवलेल्या आहेत. बरोबर. म्हणजे मेला की तो त्याचं काहीतरी नावच नको निघायला असं नको की त्याचे काहीतरी नावं निघलं पाहिजे. दुसरं आहे बघा आईला थोडे बरे नाही बाकी सर्व ठीक आहे. म्हणजे काय आईला तर बरं आहे. आईला काय आहे पहा सॉरी आईला थोडे बरे नाही म्हणजे आईला बरं नाही पण बाकी सगळं ठीक आहे. म्हणजे इथं काय आहे की काहीतरी एक उणीव दाखवली की आईला काय बरं नाही पण बाकीचं तर चांगलं आहे. म्हणजे याच्यामध्ये जो काय बाकी शब्द आहे तर हा शब्द या ठिकाणी न्यूनत्व बोधक दाखवतो. म्हणजे सर्व ठीक आहे आणि या बाजूने काय दाखवलं पहा कमीपणा दाखवला. या ठिकाणी पहा काय कमीपणा दाखवला दोष दाखवलेला आहे. तर अशा प्रकारे इथं सुद्धा पहा काय पाहिजे कमीपणाचा ना मरण वगैरे हे थोडक्यात आपण म्हणूया की पाहिजे कमीपणाचं आहे. बरोबर. तर अशा प्रकारे हे पहा न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय आहेत. तर हे लक्षात ठेवा. पण, परी, परंतु, बाकी आणि तरी. बरोबर. तरी मटणाची तरी असं म्हणू नका. नाहीतर म्हणाल आज बेत असेल सगळ्यांची तर न्यूनत्वबोधक आहे ती. ठीक आहे चला. पुढचं आहे पहा परिमाण बोधक उभयान्वयी अव्यय. परिमाण बोधक म्हणजे इथं सुद्धा काय पहा मोजणे. बरोबर. मोजणे काउंटिंग. याच्यामध्ये बघा की म्हणून, सबब, याकरिता, तेव्हा, यास्तव, तस्मात, अतयव. आता तस्मात आणि अतयव हे शब्द मी पहिल्यांदाच वाचलेत. म्हणजे याआधी तर कधी वाचलेच नव्हते. कुठल्या भाषेतलेत काय माहिती पहा अतयव किंवा तस्मात. परंतु असू द्या येऊ शकतात. बघा म्हणून, सबब, याकरिता, तेव्हा, यास्तव, तस्मात आणि अतयव. बरोबर. तर ही अव्यये पहिल्या वाक्यात जे घडले त्याचा परिणाम बरोबर परिणाम म्हणजे जे काही इफेक्ट आहे त्या ठिकाणी पुढील वाक्यात सुचवतात. म्हणजे आधीच्या वाक्यात जे काही घडलं असेल त्याचा इफेक्ट तुम्हाला पुढच्या वाक्यात सॉरी परिमाण बोधक म्हणजे मी तुम्हाला मगाशी काउंटिंग म्हणलं होतं हे म्हणजे याबद्दल तर हे परिमाण म्हणजे पण इफेक्ट आहे. बरोबर. इंग्लिश म्हणजे आपल्याला लक्षात राहायला चांगलं इफेक्ट आहे. आता इथं बघा पहिल्या वाक्यात काय घडलं म्हणजे पहिल्यांदा तुमचं काहीतरी घडतं नंतर त्याचा इफेक्ट दिसतो. बरोबर. तुम्ही त्याचा अपमान केला. बरोबर. तुम्ही त्याचा अपमान केला याकरिता तो तुमच्याकडे येत नाही. म्हणजे त्याचा अपमान केला तर हा जो परिणाम आहे तर याचं न येण्यामध्ये त्याची काय झाली पहा आपण म्हणूया की त्याचं हे झालं की मला यायचंच नाही अपमान झाला मला यायचंच नाही तुझ्याकडे. तर अशा प्रकारे तर याकरिता जो काही शब्द आहे ना इथं परिमाण बोधक उभयान्वयी अव्यय आहे. बरोबर. नंतर आपण म्हणू की याच्यामध्ये काय हा याच्यामध्ये पहा असं असतं की त्याने माझा अपमान केला होता म्हणून मी त्याच्याशी बोलणार नाही. अशा प्रकारे सुद्धा आपण काही शब्द वापरतो. किंवा तेव्हा जेव्हा तो माझी माफी मागेल ज्यावेळेस तो माझी माफी मागेल तेव्हाच मी त्याला माफ करेल. तेव्हा. बरोबर. आता तस्मात शब्द कधी कसा वापरावा ते मला तर कळणार पण तस्मात आणि अतयव कुणाला येतोय का बघा तस्मात आणि अतयव. ठीक आहे त्याचा काय जास्त लोड घेऊ नका तसा काही शब्द येणार नाही पण जरी आला ते तस्मात आणि अतयव हे परिमाणबोधक उभयान्वयी अव्यय आहेत ते हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता पुढचा उपप्रकार आहे पहा उभयान्वयी अव्ययाचा गौणत्व दर्शक. ठीक आहे. हे जे तुम्हाला जे वरती जे सांगितलं त्याचे सगळे मेन वाक्य आहेत. आता गौणत्व दर्शक म्हणजे काय एक वाक्य तुम्हाला गौणत्व दाखवणार पहा उभयान्वयी सॉरी म्हणजे ते कसं दाखवणार एक ऑप्शनल दाखवणार गौणत्व दर्शक. याच्यामध्ये पण एक पहा स्वरूप बोधक आहे पहा स्वरूप म्हणजे काय स्वरूपाचा बोध या ठिकाणी वाक्यांमध्ये पहा होत असतो. बघा ज्या उभयान्वयी अव्ययांमुळे प्रधान वाक्यांचं स्वरूप जे मेन वाक्य आहे पहा मेन सेंटेन्स आहे प्रधान वाक्य आहे त्याचं स्वरूप किंवा खुलासा हा गौण वाक्याने कळतो त्यास स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय असं पहा म्हटलं जातं. म्हणजे जे प्रधान वाक्य आहे त्याचं स्वरूप किंवा जो खुलासा आहे त्याचं स्वरूप कशा प्रकारे असेल. ठीक आहे. तर त्याचा खुलासा गौण वाक्याने जर कळत असेल तर त्यास स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय असं पहा म्हटलं जातं. परिमाण दिले ना तिथं एक मिनिट एक मिनिट पण मी ते कन्फर्म करतो कदाचित चुकून माझ्याकडून तसं जायला असू शकतं. हा इथं पहा परिणामच आहे बरं का बरोबर आहे पहा परिमाण नाही त्यामुळे माझं सुद्धा पहा कन्फ्युजन झालं. परिणाम बोधक आहे पहा
आरती चव्हाण मॅडम बरोबर ओळखलं. परिणाम आहे परिणाम, बरोबर, परिणाम बोधक. हे परिमाण नाही परिमाण चुकलंच माझं मिस्टेक झाली होती, स्पेलिंग मिस्टेक, आणि त्याच्यामुळं सगळ्याच गोष्टी चुकल्या. म्हणजे तस्मात होते सर, म्हणजे काय? ठीक आहे, परिणाम बोधक आहे, लक्षात ठेवा. चौथा ऑप्शन परिणाम बोधक आहे, म्हणजे ज्याच्या माध्यमातून परिणाम आपल्याला दिसतो. आता स्वरूप बोधक म्हणजे काय? जे प्रधान वाक्याचं स्वरूप असेल किंवा जो खुलासा असेल तर तो गौण वाक्याने कळतो, तेव्हा कळतो किंवा त्याचा बोध होतो, त्यावेळेस ते स्वरूप बोधक उभयान्वये अव्यय असतं. उदाहरण बघा की दशरथ म्हणून एक राजा होऊन गेला. दशरथ म्हणून कोण? एक राजा होऊन गेला. म्हणजे म्हणून हे काय आहे? स्वरूप बोध आहे. म्हणजे दशरथ हे काय थोडक्यात आपण म्हणूया की एक वाक्य आहे, प्रधान वाक्य आहे. तर हे जो स्वरूप कशानं कळालं की तो एक राजा होऊन गेला. तो काय एक राजा होऊन गेला. नंतर तो म्हणाला की मी हरलो. तर या ठिकाणी की जे आहे की हे काय स्वरूप बोधक आहे, बरोबर. तर हे स्वरूप दाखवतंय. आता स्वरूप बोधक कोणकोणते शब्द आहेत? म्हणजे, की, म्हणून आणि जे. आता हे लक्षात ठेवायचं, क्रियाविशेषण अव्ययमध्ये सुद्धा अशा प्रकारचे शब्द आहेत. फक्त आता तुम्हाला त्या वाक्यामधून तो बोध होत आहे का तर हे समजून घ्यावं लागेल, बरोबर. लक्षात ठेवा, हे अशा प्रकारे स्वरूप बोधक आहे. म्हणजे, की, म्हणून आणि जे, ज्याच्या माध्यमातून जे पहिलं वाक्य आहे त्याच्या स्वरूपाचा बोध गौण वाक्याने समजतो. नंतर पुढचा प्रकार आहे कारण बोधक उभयान्वयी अव्यय. कारण बोधक उभयान्वयी अव्यय. तर कारण, का, की, हे एकच आहे बरं का की. नंतर कारण का, कारण की. तर हे जे शब्द आहेत म्हणजे हे उभयान्वयी अव्यय आहेत. हे एक प्रधान वाक्य आणि एक गौण वाक्य यांना जोडतात. म्हणजे एक प्रधान वाक्य, एक मेन सेंटेन्स आणि एक ऑप्शनल म्हणजे गौण वाक्य, बरोबर, यांना जोडतात. कारण, का, की, कारण का आणि कारण की. तर जे दुसरे गौण वाक्य आहे, दुसरं गौण वाक्य असतं हे पहिल्या प्रधान वाक्याचं कारण असतं. म्हणजे याच्यामध्ये काय असतं, जे दुसरं गौण वाक्य असेल ते पहिल्या प्रधान वाक्याचं कारण असतं. तर त्याला कारणबोधक उभयान्वयी अव्यय असं म्हटलं जातं. उदाहरण बघा की त्याला बढती मिळाली कारण त्याने चोख कामगिरी बजावली. आता याच्यामध्ये काही कारण शब्द आहे, तो कारणबोधक उभयान्वयी अव्यय आहे. आता याच्यामध्ये हे प्रधान वाक्य आहे, त्याला काय बढती मिळाली, हे महत्वाचं आहे, प्रधान वाक्य आहे. आता हे गौण वाक्य आहे, का त्याला बढती मिळाली? कारण त्याने त्याची चोख कामगिरी केली. त्याला नोकरी मिळाली कारण त्याने चांगला अभ्यास केला. त्याने किंवा आपण म्हणूया तो सीटेट परीक्षा पास झाला कारण त्यांनी चांगल्या प्रकारे अभ्यास केला. म्हणजे अशा प्रकारे. किंवा पत्र लिहिण्यास कारण की, बरोबर, पत्र लिहिण्यास कारण की असं आपण जे म्हणतो ते सुद्धा या ठिकाणी कारणबोधक उभयान्वयी अव्यय आहे, ज्याच्या माध्यमातून आपण कारणाचा उल्लेख करत असतो. ठीक आहे, कारण म्हणजे तुम्ही काहीतरी कॉज असेल, कारण असेल ते. ठीक आहे, अशा प्रकारे कारणबोधक उभयान्वयी अव्यय आलं. नंतर उद्देशबोधक. उद्देशबोधक म्हणजे काय? तर म्हणून, सबब, यास्तव, कारण की. तर हे जे शब्द आहेत यासारख्या अव्ययांनी जेव्हा गौण वाक्य हे प्रधान वाक्याचा उद्देश आहे, म्हणजे गौण वाक्य हे काय आहे प्रधान वाक्याचा उद्देश असेल किंवा हेतू असेल तर असे दर्शवले जाते, तेव्हा त्यास उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय असं म्हटलं जातं. म्हणजे याच्यामध्ये एक उद्देश दाखवतं वाक्य. याच्यामध्ये बघा उदाहरण काय विजेतेपद मिळावे यास्तव त्यांनी खूप प्रयत्न केले. म्हणजे त्यांनी कशासाठी प्रयत्न केले तर त्याचा उद्देश होता की त्याला विजेतेपद मिळालं पाहिजे, बरोबर. तुम्हाला नोकरी मिळाली पाहिजे म्हणून तुम्ही खूप अभ्यास करणार आहात, बरोबर. म्हणजे म्हणून किंवा सबब किंवा पत्र किंवा जे तुम्हाला जे काही पाठवलेलं आहे त्याचा सबब आहे. काय सबब आहे की तुम्ही चांगल्या प्रकारे सुधारणा तुमच्यामध्ये झाली पाहिजे, तुमच्या चांगल्या प्रकारचा अभ्यास झाला पाहिजे. तर अशा प्रकारे उद्देशबोधक आहे. म्हणजे एक वाक्य तुमचं काय असेल प्रधान असेल आणि दुसऱ्या वाक्यामुळे तुम्हाला त्याचा उद्देश कळतो. म्हणजे हे तुमचं वाक्य तर झालं गौण वाक्य, बरोबर, परंतु तुमचं विजेतेपद मिळावे तर हे उद्देश आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय आहेत यास्तव, म्हणून, सबब, यास्तव, कारण आणि की. तर हे तुमचे उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय आहेत. लक्षात ठेवा, त्यातून काहीतरी मिळतंय. नंतर बघा आता संकेतबोधक. संकेतबोधक उभयान्वयी अव्यय. संकेत म्हणजे थोडक्यात काय, त्यातून काहीतरी दर्शवलं जात असेल, बरोबर. जर तर, जरी, तरी, म्हणजे, की, तर हे जे उभयान्वयी अव्यय आहेत या अव्ययांमुळे पहिल्या वाक्यातील अटीवर
म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये काहीतरी अट असेल, त्या अटीवर दुसऱ्या वाक्यातील गोष्ट अवलंबून असते. म्हणजे जर समजा जर मी अभ्यास केला तर मी परीक्षा पास होईल, बरोबर. जर तुम्ही अभ्यास नाही केला तर तुम्ही पास होणार नाही. म्हणजे जरच्या अटीवरती तर हे डिपेंड असणार आहे. जर तुम्ही जरची काय अट आहे की तुम्ही अभ्यास करणं हे गरजेचं आहे, जर तुम्ही ते अभ्यास नाहीच केला तर या ठिकाणी तुम्हाला पुढं त्याचा परिणाम चांगल्या प्रकारे मिळणार नाही. परिणाम चला, तर आता बघा की यात पहिले वाक्य गौण आणि दुसरं प्रधान असतं. जे संकेतबोधक उभयान्वयी अव्ययचं वाक्य असणार त्याच्यामध्ये पहिलं वाक्य गौण असणार आहे आणि दुसरं हे प्रधान वाक्य असतं. हे अव्यय संकेत किंवा अट दाखवतात, संकेत दाखवतील किंवा अट दाखवतील. उदाहरण बघा की जर शाळेत सुट्टी मिळाली तर मी तुमच्याकडे येईल, बरोबर. आता याच्यामध्ये बघा जर आणि तर हे काय आहे पहा, संकेतबोधक उभयान्वयी अव्यय आहे. याच्यामध्ये हे पहा प्रधान वाक्य आहे आणि पहिलं काय आहे पहा गौण वाक्य आहे. बघा जर शाळेत सुट्टी मिळाली तरच मी तुमच्याकडे येणार आहे, अन्यथा येणार नाही, बरोबर. नंतर बघा किंवा जर तुमच्याकडे मटण भाजी केली तरच मी तुमच्याकडे येईल, असंही आपण म्हणतो. ठीक आहे. चला, त्यानंतर बघा तू माझ्याकडे आलास की मी येईल. जर तू आधी माझ्याकडे ये नंतर मी येईल, म्हणजे तू माझ्याकडे आलास की मी येईल. म्हणजे यामध्ये काय येणार आहे पहा की की हा जो काही शब्द आहे तो पहा संकेतबोधक उभयान्वयी अव्यय आहे. तू माझ्याकडे आलास की मी येईल, तर अशा प्रकारे संकेतबोधक उभयान्वयी अव्यय आहे. तर अशा प्रकारे पहा संकेतबोधक उभयान्वयी अव्यय उद्देशबोधक असेल, कारणबोधक असेल, स्वरूपबोधक असेल, हे गौणत्वदर्शक उभयान्वयी अव्ययचे उपप्रकार आहे. ठीक आहे. नंतर आपण परिणामबोधक बघितलं, लक्षात ठेवा. परिणामबोधक उभयान्वयी अव्यय, नंतर न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय, विकल्पबोधक उभयान्वयी आणि समुच्चयबोधक हे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययचे उपप्रकार आहेत. ठीक आहे. आता यावरती पहा प्रश्न बघा कसे प्रश्न विचारलेले आहेत. एक तर डायरेक्टली पहा अव्यय म्हणून प्रश्न विचारलेले आहेत किंवा त्यांच्या उपप्रकारावरती पहा प्रश्न आहेत. ठीक आहे. चला, प्रश्न बघा. पहिला प्रश्न आहे, रामाने जेव्हा लंकेत जाण्यासाठी सेतू बांधण्यास सुरुवात केली तेव्हा एका चिमुकल्या खारीने पुढे होऊन एका मुठभर वाळूची मदत केली. अधोरेखित शब्दाची जात. तर जेव्हा हा काय आहे? वरण भात करते. ठीक आहे, वरण भात केला तरी आम्ही येऊ. चला, जेव्हा काय आहे तर शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, विशेषण की सर्वनाम? सांगा. जेव्हा काय आहे पहा उभयान्वयी अव्यय आहे, ऑप्शन क्रमांक बी, बरोबर. उभयान्वयी अव्यय. चला, प्रश्न पुढचा. याचं रहस्य त्यांच्या सौर यंत्रात आणि गरजेनुसार त्या दिशेने ओळखता येणं. तर वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात काय पहा. आणि हे काय आहे? आणि तर हे अव्यय आहे, बरोबर. ऑप्शन क्रमांक सी, आणि हे अव्यय आहे. प्रश्न पुढचा. उजव्या हातानं खांद्यावर मोठी घागर आणि डाव्या हातात कळशी या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा पहा. आणि काय आहे? तर अव्यय आहे. ऑप्शन क्रमांक ए अव्यय. प्रश्न पुढचा. तर किंवा या शब्दाची अधोरेखित किंवा शब्द ते जात ओळखायचे आहे. तो डावरा आहे किंवा उजवा आहे हे आपल्याला कळतं. अधोरेखित शब्दाची जात सुचवा. तर इथे अव्यय आहे पहा. उपप्रकार विचारलाच नाही त्यामुळे डायरेक्टली अव्यय म्हणायचं. ऑप्शन क्रमांक डी. प्रश्न पुढचा आहे पहा. तेच पूर्ण करण्याची ताकद ठेवतात आणि आपल्या स्वप्नांना वाक्यातील अधोरेखित शब्द काय पहा. आणि शब्द काय आहे? तर उभयान्वयी अव्यय आहे पहा. बघा इथं उभयान्वयी अव्यय असं आलं. प्रश्न क्रमांक 5 बी उत्तर आहे पहा, उभयान्वयी अव्यय. प्रश्न पुढचा आहे पहा, प्रश्न क्रमांक 6. बघा इथं तुम्हाला उपप्रकार विचारलेले आहे. काकडी परी अंग कोवळ यातील परी हे कोणतं अव्यय आहे पहा. परी हे कोणतं अव्यय आहे? विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय, न्यूनत्वबोधक, उद्देशबोधक की परिणामबोधक उभयान्वयी अव्यय पहा. परी काय आहे? तर न्यूनत्वबोधक आहे, बरोबर. ऑप्शन क्रमांक 2 न्यूनत्वबोधक. हो, असेच प्रश्न येणार पहा. सोपे आहेत, फक्त गडबडीत चुकवू नका.
कारण गडबडीत चुकतात पहा. परी नशिबाचा दोष यातील परी हे कोणते उभयान्वयी अव्यय आहे पहा. परी हे कोणतं उभयान्वयी अव्यय आहे? विकल्प बोधक आहे, परिणाम बोधक आहे, उद्देश बोधक आहे की न्यूनत्व बोधक आहे? हा, प्रश्न क्रमांक 7चं उत्तर सांगा. परी अरे रे 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 ठीक आहे. ऑप्शन क्रमांक न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय. परी नशिबाचा दोष न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय येणार आहे. तर अशा प्रकारे हे प्रश्न पुढचा आहे पहा. सॉरी, हा बरोबर आहे पहा. ठीक आहे. न्यूनत्व बोधक. प्रश्न पुढचा आहे पहा. वातावरण कसे सर्द आणि कुंद झाले होते यातील अधोरेखित काय आहे पहा. वातावरण कसे सर्द आणि कुंद. तर आणि हा शब्द काय आहे? तर हे उभयान्वयी अव्यय. तर अशा प्रकारे पहा अव्ययावरती पहा प्रश्न साधे सोपे पहा विचारले जातात. फक्त लक्षात ठेवा हे तुम्हाला उपप्रकारावरती सुद्धा प्रश्न विचारलेले होते, त्यामुळे ते तुम्हाला महत्वाचं आहे, जे आपण पहा घेतलेलंच आहे, त्यामुळे तुमचं ते क्लिअर झालं असेल. आता पहा पुढचे पहा केवळ प्रयोगी अव्यय आहेत पहा. बरोबर, केवळ प्रयोगी अव्यय. आता याच्यामध्ये उद्गारवाचक पहा चिन्ह असतं, लक्षात ठेवायचं. यांच्या पाठीमागे उद्गारवाचक चिन्ह असतं. वा वा वा, आहा आहो, आहा आहा. नंतर शोकदर्शक उ ओ ए, अरे रे, आई आई, अगाई, हाय 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 हाय. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे शब्द असतात पहा केवळ प्रयोगी अव्यय. याच्यावरती पहा प्रश्न विचारला नव्हता, त्यामुळे आपण जास्त वेळ इथं घालवणार नाही. तुम्ही वाचू शकता. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय आहे बघा की अ ब ब. ठीक आहे. तुम्हाला लगेच लक्षात येईल की उद्गारवाचक चिन्ह असेल तर त्याला आपण केवळ प्रयोगी काय म्हणतो, अव्यय असं पहा म्हणतो. त्यामुळे याच्यामध्ये असं काहीही नाही. हा विचारला जाऊ शकतो त्याच्यावरती. आजपर्यंत एकही प्रश्न याच्यावरती पहा विचारलेला नाही. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहा आपलं झालं विकारी शब्द झाले. बरोबर, शब्दांच्या जाती विकारी आणि पहा अविकारी. हे आपण पहा सगळं पाहिलं. नाम असेल, सर्वनाम असेल, विशेषण असेल, क्रियापद असेल. बरोबर, हे सगळं आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. सगळं तुमचं झालेलं आहे. पाठीमागचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघा, कारण त्याच्यामध्ये तुमचे सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील. सगळ्यात महत्वाचं बेसिक म्हणजे तुम्ही अभ्यास केलेलाच आहे, परंतु तरीही तुमच्या एक रिव्हिजन म्हणून त्या गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. त्यामुळे व्याकरणाचा एकही मार्क तुमचा त्या ठिकाणी जाणार नाही. बरोबर. आता समानार्थी विरोधाचे शब्द आपण या ठिकाणी बघूया. आता याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास करण्यासारखं काहीच नाही, कारण तुमची शब्दसंपत्ती असेल तर तुम्ही हे प्रश्न योग्यरित्या सोडवू शकता. शब्दसंपत्ती नसेल तर आता मात्र ती तुमची म्हणजे वाढवू शकत नाही. तुम्ही काय वाचणार आणि तुम्हाला ते कुठल्या पुस्तकातलं विचारलं जाईल असं काही नसतं. कुठलाही प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. पटपट या ठिकाणी प्रश्नांची उत्तर द्यायची आहेत. जिज्ञासा शब्दाचा समानार्थी आशय नसलेला. फक्त लक्षात ठेवायचं की नसलेला आणि असलेला, तर हे फक्त जाणून बुजून हे बघायचं की असलेला आहे का नसलेला आहे. बरोबर, असलेला आहे का नसलेला आहे, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं थोडंसं विचारलं जातं. त्यामुळे इथं फक्त आपल्या गडबडीत वाचण्यामुळे पण चुका होऊ शकतात. बरोबर. जिज्ञासा शब्दाचा समानार्थी आशय नसलेला पर्याय निवडायचा आहे. कुतूहल, शोधक बुद्धी, जिकीर, ज्ञान लालसा. कोणता नाही जिज्ञासाचा, कोणता नाही तर पण जिकीर. जिकीर हा शब्द या ठिकाणी समानार्थी नाही. बाकी कुतूहल असेल, शोधक बुद्धी आणि ज्ञान लालसा हे या ठिकाणी शब्दाचे समानार्थी आशय येतात. प्रश्न पुढचा आहे पहा. उमगणे या शब्दाचा समानार्थी पर्याय सांगा. उमगण्याचा समानार्थी पर्याय कोणता आहे? आकलन, उमटणे, उबग, आश्वासन. उमगणे म्हणजे काय? समानार्थी शब्द. उमगणे म्हणजे काय? आकलन येतं. ऑप्शन क्रमांक ए उमगणे, आकलन. बरोबर. प्रश्न पुढचा. भारदस्त या शब्दाचा विरुद्धार्थी आशय असला पर्याय. इथं सुद्धा लक्षात ठेवायचं विरुद्धार्थी आणि पुढं असलेला आहे की नसलेला आहे हे लक्षात ठेवायचं. भारदास्त हा जो शब्द आहे त्याचा विरुद्धार्थी आशय असलेला म्हणजे विरुद्धार्थी शब्द कोणता?
सुंदर, देखना, उच्च, निम्न, भारदस्त. भारदस्त याला विरोधातील शब्द कोणता येईल पा? निम्न. बरोबर. भारदस्त, निम्न. ऑप्शन क्रमांक डी. प्रश्न पुढचा. तिमिर शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा पा. तिमिर. अंगार, तिफन, अंधकार, तमाशा. तिमिरचा अंधकार. ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न पुढचा. वारसा या शब्दाचा समानार्थी आशय असला पर्याय कोणता? वारसाचा समानार्थी शब्द सांगा. पुन्हा पुन्हा, वडिलोपार्जित हक्क, निष्फळ बोलणे की उत्तराधिकारी. वारसा. तर लक्षात ठेवायचं, वारसा याचा समानार्थी शब्द येतो पा वडिलोपार्जित हक्क. वडिलोपार्जित हक्क म्हणजे वारसा. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक डी. तिमीर. तिमीर म्हणजे अंधकार. प्रश्न पुढचा पहा. पुढीलपैकी कुतूहल या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा पहा. कुतूहल. कुतूहलचा समानार्थी शब्द कोणता? उत्सुकता, कुशाग्रता, उमाळा, कुमक. कुतूहलचा काय येणार पहा? उत्सुकता येणार. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक ए कुतूहल, उत्सुकता. हाव या शब्दाचा समानार्थी आशय कोणता पहा? हाव. हाव. तर लोभ. बरोबर. ऑप्शन क्रमांक ए हावचा समानार्थी लोभ. निपुण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता पहा? निपुण. निपुणचा समानार्थी शब्द कोणता आहे पहा? वाकबगार, निश्चित, निमग्न. नाही पहा. वारसा म्हणजे उत्तराधिकारी नाही पहा. उत्तराधिकारी लक्षात ठेवा. वडिलोपार्जित म्हटले ना, वारसा म्हटलं ना तर त्याला वडिलोपार्जित. आता उत्तराधिकारी म्हणजे तुम्ही कोणालाही नेमू शकता. बरोबर. आता समजा आपण म्हणतो ना की कोणी कोणाचा उत्तराधिकारी नेमलेला आहे, तर मग ते थोडक्यात आपल्या मुलांनाच नेमतील असं नाही उत्तराधिकारी असणार. परंतु वारसा असं असतं की वारसा हक्काने आलेला आहे. वारसा हक्काने आलेला आहे म्हणजे काय? वडिलोपार्जित हक्काने. म्हणजे ते वडिलांना देणं भागच आहे. बरोबर. ते वडिलांना देणं भागच आहे किंवा त्याच हक्काने पुढे ते चालत येतं. उत्तराधिकारी हा कोणीही असू शकतो. ठीक आहे. निपुण म्हणजे काय पहा? वाकबगार. बरोबर. ऑप्शन क्रमांक ए वाकबगार, निपुण, वाकबगार. प्रश्न पुढचा. वदंता शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? वदंता. हा. निपुण म्हणजे प्रांगत. बरोबर. तरबेज, प्रवीण. ठीक आहे. वदंता सांगा. वदंता म्हणजे काय? वदंता अफवा, वंदना, भावना, वानवा. तर अफवा. वदंता म्हणजे काय असतात? अफवा असतात. अफवा. ऑप्शन क्रमांक ए अफवा. निवारा शब्दाचा समानार्थी शब्द सांगा पहा. निवारा. निर्वासन, निवाडा, आश्रय, विश्रुत. निवारा. तर निवाराला आश्रय येतो. बरोबर. ऑप्शन क्रमांक सी आश्रय. वदंता अफवा सांगितलं. प्रश्न पुढचा. दर्प या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा पहा. दर्प. वास्तव्य, वायव्य, वास, वारुळ. दर्प. तर वास. बरोबर. दर्प वास. ऑप्शन क्रमांक सी वास. जीर्ण या शब्दाचा समानार्थी असलेला पर्याय निवडा. जीर्ण शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
जाजम जिने मोडकळीस आलेला जीर्णे. जीर्ण विचारले पा. जीर्ण जीर्ण म्हणजे काय आपण म्हणतो ना, मोडकळीस आलेला. बरोबर. जे मोडकळीस आलेलं असतं, तुटलेलं असतं, तर ते जीर्ण. प्रश्न पुढचा आहे. दुरावा शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. दुरावा. का रे दुरावा? दुरावा तर अंतर. बरोबर. ऑप्शन क्रमांक ए अंतर. तिमीर. तिमीर. तिमीर कोणाला येते का सांगा बाबा. तिमीर. आरती पगार मॅडम सांगतो मी, शेवटी तुम्हाला सांगतो, नाही काय अडचण. ठीक आहे. तिमीरचा अर्थ सांगा. दुरावा अंतर. ठीक आहे. प्रश्न पुढचा. छटा शब्दाचा समानार्थी आशय नसलेला पर्याय सांगा पा. छटाचा समानार्थी आशय नसलेला सांगा पा. आपण म्हणतो ना, तिमिरातून तेजाकडे. बरोबर. तिमिरातून तेजाकडे म्हणजे काय? अंधारातून प्रकाशाकडे. समजलं. तिमिर म्हणजे काय? अंधार. छटा या शब्दाचा समानार्थी आशय कोणता नाही? अरे दुरावा सिरियल. बरोबर. झाग ढब चौकशी छाया. तर ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर यायला पाहिजे. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक सी. बाकी झाग ढब छाया हे आशय आहेत, त्याच्या समानार्थी शब्द आहेत. चौकशी. तरंग शब्दाचा समानार्थी आशय सांगा पा. तरंग. तरंग या शब्दाचा समानार्थी आशय. गोनपाठ. सर सरस निरसपणा. मनातील उमटणारे नवे विचार. तजवीज. तरंगच सांगा. तरंग. हा पेपर मराठीमध्येच येईल. तरंग शब्दाचा समानार्थी आशय. तरंग. मनात जे उमटणारे नवे विचार असतात त्यांना आपण काय म्हणतो पा. तरंग. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक सी. निर्विकार या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द सांगा पा. निर्विकार. दलितांचे तिमिर जाव. बरोबर. दर्प म्हणजे वास. चला. निर्विकार. निर्विकारचा समानार्थी शब्द कोणता नाही? तर बघा चंचल. चंचल हा शब्द समानार्थी येत नाही निर्विकारचा. तर विकाररहित, शांत आणि अचल, तर हे काय आहेत? समानार्थी शब्द येतात, लक्षात ठेवा. जे समानार्थी शब्द आहेत ते लक्षात ठेवा, कारण तुम्हाला ते शब्द विचारले जाऊ शकतात. परंतु जे चंचल आहे ते निर्विकारचा समानार्थी शब्द नाही. ऑप्शन क्रमांक डी आपलं उत्तर येईल. प्रश्न पुढचा. दारा शब्दाचा समानार्थी शब्द सांगा पा. फॉर्म भरताना मराठी आणि हिंदी निवडलेले आहे. तर तुम्हाला मराठी आणि हिंदीचे 30-30 असे 60 प्रश्न दोन्ही भाषेचे येतील. बाकी तुमचे सगळे कॉमन प्रश्न असतील, कॉमन विषय. दारा शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. दामिनी, यामिनी, भामा, रजनी. दारा. दारा म्हणजे काय? भामा. बरोबर. दारा. ऑप्शन क्रमांक सी. भामा. हौस या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द सांगा. हौसचा समानार्थी शब्द यापैकी कोणता नाही? आवड, रुची, पसंत, आकस. हौसचा समानार्थी शब्द कोणता नाही? तर आकस. हौसचा हौसचा समानार्थी नसलेला शब्द आकस हा येणार आहे. बाकी आवड, रुची, पसंत हे समानार्थी शब्द येतील. ठीक आहे. प्रश्न पुढचा. दंग या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द सांगा. दंग. निमग्न, गर्क, गुंग, दंभ. नसलेला विचारलेला आहे पण नसलेला. बरोबर. दंग. तर दंभ येणार. बरोबर. ऑप्शन क्रमांक डी. दंभ हा समानार्थी शब्द नाही. बाकी निमग्न, गर्क आणि गुंग हे समानार्थी शब्द येतात पा दंगचे. दंग म्हणजे पा मग्न राहणं आपल्याच्यामध्ये. हा हिंदी लँग्वेज घेतलेली आहे म्हणजे तुमच्याकडे हिंदीचे 30 प्रश्न तुम्हाला येतील भाषेचे आणि मराठी भाषा घेतली असेल तर मराठीचे.
प्रयत्न या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा पहा. प्रयत्न. प्रयत्न या शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा आहे. धडपड, गडगड, धपाटा, दणकट. प्रयत्न तर धडपड, बरोबर. ऑप्शन क्रमांक ए धडपडणे, प्रयत्न करणे. रुतणे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा पहा. रुतणे. रुतणे, फुलणे, टोचणे, बोचणे, चलणे. विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे पहा रुतणेचा. आज जनता कुठे गेली? आज जनता 221 256 जनता आहे आज. काल 400 प्लस गेली होती पहा. ग्रामर सगळ्यांना येते कदाचित, त्यामुळे आले नसतील. तर फुलणे, बरोबर. रुतणेचा विरुद्धार्थी शब्द पहा फुलणे. प्रश्न पुढचा. उनाड शब्दाचा समानार्थी पर्याय सांगा. उनाडचा समानार्थी शब्द. उंच, श्रेष्ठ, भटक्या, भरारी. हो, हिंदीचं ग्रामर आपण घेऊया, बेसिक घेऊया, नो प्रॉब्लेम. उनाड शब्दाचा समानार्थी पर्याय कोणता आहे? तर भटक्या. उनाड म्हणजे काय पहा? फिरणारा, बरोबर. भटक्या, भटकणारा. ऑप्शन क्रमांक सी. धक्का शब्दाचा समानार्थी शब्द सांगा पहा. धक्काचा समानार्थी शब्द. शेवटी आपण तुमच्या कमेंट ज्या काही शंका आहेत ना त्या शेवटी आपण घेऊया, काही प्रॉब्लेम नाही, सगळं तुमचं निरसन करूया. धक्का शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा आहे. धक्का. धक्का, हिसका. हिसका दाखवतो, तो धक्का देतो म्हणजे हिसका. ऑप्शन क्रमांक बी. धक्काचा समानार्थी शब्द पहा हिसका. आकाश या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द सांगायचा आहे पहा. आकाशचा समानार्थी शब्द नसलेला. आकाशचा समानार्थी शब्द कोणता नाही? गगन, अंबारी, आकाश, नभ. तडाखा, हा बरोबर आहे. तर डबल आलाय पहा. ठीक आहे, हे डबल आलंय पहा. बी किंवा डी द्या, काही अडचण नाही, डबल ऑप्शन आलेला आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 24. आकाशचा समानार्थी कोणता शब्द नाही? तर पहा अंबारी. ठीक आहे, अंबारी हा शब्द समानार्थी येणार नाही आकाशचा. भरमसाठ शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? भरमसाठ. भरमसाठचा समानार्थी शब्द सांगायचा आहे. आसमंत, भव्य, अमर्याद, भडीमार. भरमसाठचा समानार्थी शब्द. तर भरमसाठ म्हणजे अमर्याद, बरोबर. ऑप्शन क्रमांक 3 अमर्याद. प्रश्न क्रमांक 26. चिमणी सारखं तोंड झालंय तुझं, सांगा म्हणजे काय झालंय? चिमणी सारखं तोंड दिसतंय. दुःखी होणं, सुरकुत्या पडणं, चेहरा सुकणे, इथे सुकणे, आणि अपराधी वाटणे. चिमणी सारखं तोंड होणं म्हणजे काय? उपास करून चिमणी सारखं तोंड झालं. तर चेहरा सुकणं, बरोबर. ऑप्शन क्रमांक 3 चिमणी सारखं तोंड होणं म्हणजे पहा चेहरा सुकणं. प्रश्न पुढचा. दाया या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. दाया. दाया. स्तुतिका, सेविका, परिचारिका, उपचारिका. दाया. दायाचा समानार्थी शब्द पहा सुतिका होतो. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 1 सुतिका. सुतिका म्हणजे दाया. उपदेश शब्दाचा समानार्थी आशय नसलेला पर्याय सांगा पहा. उपदेश. उपदेशचा समानार्थी आशय कोणता नाही? उपदेश शब्दाचा समानार्थी आशय नसलेला पर्याय सांगायचा आहे. प्रश्न क्रमांक 28. दुःखी नाही येणार पहा. दुःखी नाही. सुकणे. सुकणे म्हणजे चिमणीसारखं तोंड होणे. आपण म्हणतो ना पहा खूप सुकलाय. ठीक आहे. उपदेशचा समानार्थी आशय कोणता नाही म्हणजे थोडक्यात विरुद्धार्थी शब्द कोणता आहे पहा. उपदेशचा उपद्व्याप. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 3 उपद्व्याप हा या ठिकाणी समानार्थी आशय नाही. बाकी गुरुमंत्र, सल्ला आणि शिकवण हे समानार्थी शब्द आहेत. चालना या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द सांगा पहा. चालना. गती, पिछेहट, हालचाल, वेग. चालनाचा समानार्थी शब्द कोणता नाही?
तर चालनाचा पिछेहट, तर हा या ठिकाणी समार्थी शब्द येणार नाही. पण चालना, ऑप्शन क्रमांक 2 पिछेहट, गती, हालचाल आणि वेग हे चालनाशी समार्थी शब्द येतील. त्यानंतर अर्थछटा किंवा शब्दार्थ किंवा वाक्प्रचार, तर असेही काही प्रकार विचारले जातात. तर ते प्रश्न बघा. ठीक आहे, शेवटचे फक्त 10 प्रश्न असतील. धोरण या शब्दाचा आशय नसलेला पर्याय शोधा. आशय नसलेला म्हणजे काय, की त्याचा अर्थ नसलेला. धोरण या शब्दाचा आशय यापैकी कोणता नाही? सारासार विचार करणं, वहिवाट, काम करण्याची पद्धती, एकाग्र चिंतन. तर धोरण या शब्दाचा आशय नाही म्हणजे अर्थ नाही असा पर्याय कोणता आहे पहा. आता बघा, धोरण म्हणजे आपण काय म्हणतो, एक प्रकारचा सारासार विचार करणं म्हणतो, बरोबर. धोरण म्हणजे एक वहिवाट असते, तर व आहे पहा, वहिवाट असते, एक काम करण्याची पद्धत असते. परंतु एकाग्र चिंतन हे या ठिकाणी धोरणाचा आशय नाही. ऑप्शन क्रमांक डी आपलं उत्तर येणार आहे. लक्षात ठेवा, धोरण म्हणजे आपण सारासार विचार करतो, वहिवाट किंवा काम करण्याची पद्धत असते, बरोबर. तर ऑप्शन क्रमांक डी एकाग्र चिंतन. प्रश्न पुढचा आहे पहा, बुचकळ्यात पडणे हा आशय कोणत्या पर्यायामधून व्यक्त होत नाही? पहा, बुचकळ्यात पडणे, बुचकळ्यात पडणं, कन्फ्युज होणं, या आशयाचा कोणता पर्याय या ठिकाणी व्यक्त होत नाही? साशंक होणं, पेचात पडणं, संशय निर्माण होणं, केसांचा पुंजका होणं. बुचकळ्यात पडणं. आता बघा, बुचकळ्यात पडणं म्हणजे काय पहा, साशंक होणं असतं म्हणजे शंका आहे, बरोबर. पेचात पडणं असतं, पेच निर्माण होणं किंवा संशय निर्माण होणं. परंतु केसांचा पुंजका होणं हे या ठिकाणी बुचकळ्यात पडण्याचा अर्थ नाही, बरोबर. ऑप्शन क्रमांक डी केसांचा पुंजका होणं. प्रश्न पुढचा आहे पहा, पेरणे या शब्दाचे अर्थछटा सूचित करणारा शब्द कोणता? पहा, पेरणे. रुजवणे, बखरणे, नांगरणे, बियाणे. पेरणे, पेरण्याचा काय होतो अर्थछटा असणारा शब्द? रुजवणे. ऑप्शन क्रमांक 1 रुजवणे. ठीक आहे, पेरणे, रुजवणे. नियती या शब्दाचा भावार्थ प्रगट न करणारा शब्द कोणता? भावार्थ प्रगट न करणारा म्हणजे काय? अर्थ नसणारा. नियती या शब्दाचा भावार्थ प्रगट न करणारा म्हणजे थोडक्यात अर्थ नसणारा शब्द कोणता? नशीब, ईश्वर, दैव, प्रारब्ध. नियती, नियती म्हणजे आपण काय म्हणतो पहा, नशीब म्हणतो, बरोबर. म्हणजे बा माझं नशीब असेल. त्यानंतर काय, ईश्वर होणार आहे. दैव आणि प्रारब्ध, परंतु नियतीला आपण ईश्वर म्हणत नाही. ठीक आहे, तर हा नियतीचा अर्थ प्रगट करत नाही ईश्वर. बाकी नशीब, दैव आणि प्रारब्ध हे नियतीला समार्थी शब्द आहेत किंवा अर्थ प्रगट करतात. ऑप्शन क्रमांक 2 ईश्वर. प्रश्न पुढचा, एखादी गोष्ट मुद्दाम किंवा निक्षून करणं, मुद्दाम किंवा निक्षून करणं या आशयाचा कोणता शब्द आलेला आहे? आता उत्तरामध्ये आलेले असे शब्द येतात, प्रश्न येतात, कोणता सांगा आता, मुद्दाम किंवा निक्षून. अपायकारक, उपयुक्त, कार्यक्षम, आवर्जून. तर मुद्दाम निक्षून करणं याला आपण आवर्जून असं म्हणतो. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 4 आवर्जून. प्रश्न पुढचा आहे पहा, आसुसणे या शब्दाची नेमकी अर्थछटा व्यक्त करणारा पर्याय सांगा. पहा, आसुसणे, आसुसणे या शब्दाची नेमकी अर्थछटा. एखादी वस्तू उरबाडणे, आपापलेपणा, तीव्र इच्छाशक्ती की हावरटपणा. सांगा, आसुसणे म्हणजे यापैकी काय? आसुसणे म्हणजे एक प्रकारची तीव्र इच्छाशक्ती असणं, पहा, स्ट्रॉंग विल पॉवर. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न पुढचा 7 क्रमांकाचा, यंत्रणा शब्दाचा आशय व्यक्त होत नसलेला पर्याय सांगा. यंत्रणा या शब्दाचा आशय यापैकी कोणता पर्याय दाखवत नाही? काम करण्याची व्यवस्था, कार्यपद्धती, कार्यक्षमता, काम करण्याची साधने. यंत्रणा.
तर ऑप्शन क्रमांक सी मधून हा अर्थ व्यक्त होणार नाही. बाकी काम करण्याची व्यवस्था म्हणजे यंत्रणा असते, कार्यपद्धती म्हणजे यंत्रणा असते आणि काम करण्याचे साधने म्हणजे सुद्धा यंत्रणे असतात. तर कार्यक्षमता ही यंत्रणाला असे व्यक्त होत नाही यंत्रणाचा. ठीक आहे. प्रश्न पुढचा, प्रश्न क्रमांक 8. वसन शब्दाची अर्थछटा नेमकी कोणत्या शब्दातून व्यक्त होते? पहा, वसन. ठीक आहे. वसन या शब्दाची अर्थछटा नेमकी कोणत्या शब्दातून व्यक्त होते? तोंड, परिधान, संत, वर्ण. वसन म्हणजे काय? तर वसन म्हणजे परिधान करणं. बरोबर. वसन म्हणजे परिधान. ऑप्शन क्रमांक बी, वसन, परिधान. परिधान आहे तोंड नाही. प्रश्न पुढचा, दाद या शब्दाचा अर्थ नसलेला पर्याय कोणता? दाद. वसन म्हणजे परिधान करणं. ठीक आहे, लक्षात ठेवा. व दाद या शब्दाचा अर्थ नसलेला पर्याय सांगायचा आहे. तक्रार, प्रशंसा, न्याय, मोल. दादचा अर्थ यापैकी कोणता शब्द व्यक्त करत नाही? तर यापैकी ऑप्शन क्रमांक डी, मोल. बरोबर. मोल हा शब्द दादचा अर्थ व्यक्त करत नाही. दाद म्हणजे काय? तक्रार करणं, म्हणजे दाद मागणे. आपण म्हणतो ना दाद मागणे, तक्रार करणे. दाद देणं म्हणजे प्रशंसा करणं आणि दाद मागणं म्हणजे न्याय मागणं. तर हे अर्थ होतात, परंतु मोल हा अर्थ दाद या शब्दाचा होत नाही. बरोबर. ऑप्शन क्रमांक डी. मळमळणे म्हणजे नेमकं काय? सांगा. मळमळणे. मळमळणे म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचा तिटकारा येणं, एखाद्या गोष्टीचं अप्रूप वाटणं, एखादा पदार्थ कुस्करणे, एखाद्या गोष्टीची भीती वाटणं. मळमळणे. तर मळमळणे असं असतं की एखाद्या गोष्टीचा तिटकारा वाटतो ना, तर त्याला आपण मळमळणे असं म्हणतो. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक ए, एखाद्या गोष्टीचा तिटकारा वाटणं. आणि प्रश्न शेवटचा आहे, कल्पनाही न करता येणारे या वाक्यासाठी पर्याय सांगायचा. कल्पनाही न करता येणारे. कल्पकता, कल्पनातीत, कलात्मकता, कला रसिकता. दाद देणं ही प्रशंसाच होती. प्रशंसाच असते. दाद म्हणजे प्रशंसा असतं. दाद देतो आपण. दाद देणं म्हणजे टाळ्या वाजवून दाद देणं, हसून दाद देणं, हे दोन अर्थ असतात. कल्पनाही न करता येणारं म्हणजे कल्पनातीत असतं. ज्याची कल्पनाही आपल्याला करता येत नाही ना, ते कल्पनातीत असतात. ऑप्शन क्रमांक बी. तर अशा प्रकारे आपलं व्याकरण या ठिकाणी आपण सगळं कंप्लीट केलेलं आहे. आता जे शब्दसंपत्ती आहे तर त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न कसेही विचारले जातील. ठीक आहे. आता तुमचा काही प्रश्न असतील, काही शंका असतील, तुम्ही या ठिकाणी शेवटी विचारा. आपण त्या प्रश्नांचं निरसन करूया. आता या ठिकाणी लक्षात ठेवा, पेपर कसा येतो यावरती आपण एक डिटेलमध्ये लेक्चर घेतला होता. तो एकदा लेक्चर बघा. वंदना दळवी मॅडम, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो आता, की मराठी आणि हिंदी सब्जेक्ट सोडून बाकीचे सब्जेक्ट पण मराठी लँग्वेज मध्ये राहतील का? तर तुमचे बाकीचे जे काही सगळे सब्जेक्ट असतील ते हिंदी व इंग्रजी या भाषेमधून तुम्हाला विचारले जातील. म्हणजे कोणते कोणते विचारले जातील? सीडीपी, त्यानंतर तुमचं मॅथ असेल, त्यानंतर तुमचं ईव्हीएस असेल, तुमची एसएसटी असेल, तुमचं मॅथ सायन्स असेल. हे जे काही विषय आहेत ते तुम्हाला हिंदी आणि इंग्रजीमध्ये विचारले जातील. बाकी तुमची मराठी हा जो काही विषय आहे, मराठीचे प्रश्न हे तुम्हाला मराठीमध्येच विचारले जातील आणि हिंदीचे प्रश्न हे तुम्हाला हिंदीमध्ये विचारले जातील. लक्षात ठेवा, भाषेचे प्रश्न त्याच भाषेमध्ये असतात आणि बाकी जे काही तुमचे कॉमन सब्जेक्ट असतील, सीडीपी असेल, गणित असेल, ईव्हीएस असेल, एसएसटी सामाजिक शास्त्र असेल किंवा तुमचं मॅथ सायन्स असेल, हे तुम्हाला हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषेमध्ये विचारले जातात. ठीक आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं आहे. टेस्ट सिरीज ज्यांना घ्यायची असेल तर त्यांच्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तुम्हाला देण्यात आलेली आहे. त्या लिंकवरती जा. वेबसाईटची लिंक आहे, ऍप्लिकेशनची लिंक आहे. ते ऍप्लिकेशन घेतलं, साइन अप वगैरे करा सुरुवातीला आणि त्याच्यानंतर मग तुम्ही पुढे पेमेंट तिथं करायचं आहे. ज्यांना काही अडचण येत असेल त्यांनी या नंबरवरती
मेसेज करू शकता. ठीक आहे, 89 75 98 92 12 या नंबरवरती पहा मेसेज करा. तुम्हाला पहा घेता येत नसेल किंवा काय अडचण येत असेल 89 75 98 92 12. ठीक आहे. संधीचे प्रश्न पण मराठीमध्ये विचारले जात नाहीत, लक्षात ठेवा. संधीचे तुमचा समास वगैरे असेल याचे प्रश्न तुम्हाला मराठीमध्ये विचारले जात नाहीत. हे जे काय आपण का, परवा आणि आज जे काय टॉपिक घेतले तर त्याच टॉपिकवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता बाकीचं उगं एखादा वेगळा प्रश्न येऊ शकतो, परंतु ते काही विचारलंच गेलेलं नाही आतापर्यंत. म्हणजे 2011 पासून ते आतापर्यंत संधी असेल, समास असेल याच्यावरती पण प्रश्न विचारलेला नाही. ठीक आहे, त्यामुळे त्याचं काही करू नका. जयंत जिघारे, लँग्वेज 1 इंग्लिश, लँग्वेज 2 मराठी असेल तर मराठी भाषेची लेवल कशी असेल? सोपी असते पहा, काही अवघड नसतं. फक्त 2 उतारे असतात, काही अवघड नाही पहा. सेकंड पेपरला सेकंड भाषेमध्ये 2 तुम्हाला उतारे विचारले जातात. अध्यापन पद्धती एकदा घ्या. ओके. संधी विग्रह नाही विचारले जातात प्रश्न. संधी विग्रह विचारले जात नाही, त्यामुळे उगाच घेण्यात अर्थ नाही. वंदना दळवी मॅडम, रोज क्लासेस आपले असतात. तुम्ही कदाचित आज जॉईन झालेला आहात. हा, पद्य गद्य आपण घेतलेले आहेत, तरी सुद्धा आपण घेऊया एक रिव्हिजन म्हणून. विच वन स्कोर लँग्वेज 1 मराठी या लँग्वेज 2? तुम्ही ज्या भाषा घेतल्यात त्याच पा तुम्हाला हे करायचे असतात. आपण एक दिवस जो काय पेपर पॅटर्न असतो त्याच्यावरती सुद्धा एक लाईव्ह सेशन घेऊया. पेपर पॅटर्न जो काय असेल नेमका तुम्हाला तुमच्या शंका असतील त्याचप्रमाणे तुम्हाला पेपर पॅटर्न कसा असतो किंवा तुम्हाला कसं कुठले क्रमांकाचे प्रश्न सोडवायचे आहे त्याच्यावरती आपण एक स्पेशल लाईव्ह सेशन घेऊया, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ठीक आहे, उत्तरा आपण या ठिकाणी घेऊया. ठीक आहे, धन्यवाद सर्वांना गुड नाईट. अलंकार नाही अलंकार पण नाही, अलंकार वगैरे तसलं काही येत नाही. बेसिक एकदम बेसिक पण विचारलं जातं, शब्दांच्या जाती, शब्द संपत्ती एवढंच, बाकीचं विचारलं जात नाही. ठीक आहे, सर्वांना धन्यवाद, सर्वांना गुड नाईट. टीईटी सारखा कुठलाही अभ्यास करत बसू नका. ज्या गोष्टी आहेत पाठीमागे सगळे व्हिडिओज आहेत चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्ट मध्ये, ते सगळे बघून घ्या. उगाच टाइम वेस्ट करू नका. घेऊया. ठीक आहे, कोणत्या वर्षापासून पेपर करायचे? तर तुमच्याकडे जेवढे प्रिव्हियस इयरचे असतील ते सगळे करून घ्या. हॉल तिकीट तुम्हाला आज किती तारीख आहे पहा, तुम्हाला कदाचित हॉल तिकीट जे तुमचं आहे ते 2 ते 3 तारखेपर्यंत तुम्हाला जे सिटी आहे, तुम्हाला शहर कोणतं दिलेलं आहे ते कळेल, आणि हॉल तिकीट तुम्हाला 4 किंवा 5 तारखेला तुमचं हॉल तिकीट येईल. ठीक आहे, हॉल तिकीट तुम्हाला 4 किंवा 5 तारखेला येईल. प्रिव्हियस इयर तुम्ही शक्यतो जेवढे तुम्हाला पाठीमागचे करता येईल तेवढे सगळे करा कारण प्रश्न पाठीमागचेही विचारले जातात म्हणजे 2011 सुद्धा प्रश्न विचारले गेलेले होते. म्हणजे आता पाठीमागे 21 मध्ये 22 मध्ये किंवा 21 जानेवारी असेल किंवा त्याच्यामध्ये पाठीमागचे सुद्धा प्रश्न विचारले गेले होते. 11-12 सुद्धा प्रश्न विचारलेले होते. ठीक आहे, मोबाईल नंबर मी तुम्हाला सांगितलेला आहे. मोबाईल नंबर तुम्ही परत एकदा सांगतो, 89 75 98 92 12 याच्यावरती मला मेसेज करा. नाही टेटचं नाही टेटचे टेस्ट सिरीज आपल्याकडे आहेत, लेक्चर नाही ठीक आहे, पॅराग्राफ येतात आपण ते घेणार आहे, लक्षात ठेवा. आणि त्याच्या ऑलरेडी लेक्चर आहेत. जे नवीन असतील ना त्यांनी थोडंसं पाठीमागे जाऊन बघा, ते आपण घेतलेले आहेत लेक्चर. ठीक आहे, नोटिफिकेशन साठी तुम्ही बेल आयकॉन प्रेस करणं गरजेचं आहे. बेल आयकॉन जर तुम्ही प्रेस नसेल केली तर मात्र तुम्हाला नोटिफिकेशन येणार नाही. आणि जर तुम्हाला नोटिफिकेशन येत नसतील तर आपला टेलिग्रामची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर टेलिग्राम चॅनल आपला जॉईन करा. ठीक आहे, तुम्हाला तिथंही लिंक शेअर केल्या जातात. ठीक आहे, चला धन्यवाद सर्वांना गुड नाईट. भेटू उद्याच्या सेशनमध्ये. उद्या आपला पेडागॉजीचा सेशन होईल. ठीक आहे.